आले भरायाच पेटे, पुढती मागुती न भेटे, होशी फजिती वरपडा, लक्षे 84चा वेळा, नाही कोणाचा सांगात, दुःख भोगिता आघात, एका पाऊलाची वाट, कोणा सांगावा बोभाट, जुंपी जशी घाना, नाही मारी त्याशी करुणा, तुका म्हणे हित पाहे, जोवरी हे हाती आहे, होशी फजिती वरपडा, लक्षे 84चा वेढा, विठाला विठाला काय म्हणता तुकाराम महाराज या अभंगामध्ये? आले भरा याच पेटे, पुढती मागुती न भेटे, होशी फजिती वरपडा, लक्षे 84चा वेढा. जितके आपण मनुष्य जन्मात आलो तेवढ्या प्रत्येकाला एक महत्त्वाची सूचना आहे या अभंगामध्ये. काय म्हणून? आले भरा याच पेटे. आपला हा जो मनुष्य जन्म आहे ही एक प्रकारची बाजारपेठ आहे असं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलेलं आहे. आता आपण सर्वजण मनुष्य जन्माच्या बाजारपेठेला आलेलो आहोत. आले भरा याच पेटे, पुढती मागुती न भेटे. आता यानंतर ही मनुष्य जन्माची बाजारपेठ आपल्याला नक्की मिळेल याची शाश्वती भरोसा देता येत नाही. प्रत्येकाला ही मनुष्य जन्माची बाजारपेठ मिळालेली आहे असा अभंगाच्या पहिल्या चरणाचा अर्थ होतो. मध्ये एक भरा म्हणून एक शब्द आलेला आहे बघा. आले भरा. भरा ह्या शब्दाचा अर्थ असा होतो, आपण जसं 8 दिवसाला बाजारला पेठेला जातो, बाजारात पेठेत गेल्यानंतर तिथून काही ना काही मालाची भराभरी करून आपण आपल्या घरी येतो. जसं बाजारात पेठेत गेल्यानंतर मालाची भराभरी करतो ना, तसं ही सुद्धा मनुष्य जन्माची बाजारपेठ आहे. सर्वजण या मनुष्य जन्माच्या बाजारपेठेत आलो तर या मनुष्य जन्माच्या बाजारपेठेमध्ये महत्त्वाचा, साजायचा, शोभायचा, अत्यावश्यक, जीवन आवश्यक सुंदर अशा प्रकारचा माल भरा म्हणजे बस. आले भरा याच पेटे. कोणी म्हणते हे कोणतं नवीन सांगितलं महाराज, माल भरा तुकाराम महाराजांनी. हे तर झोपीतून उठलं तेव्हापासून झोपी जाईपर्यंत भराभरीन सावरासावरी आमची चालू आहेच की. आज प्रत्येक माणूस जन्मामध्ये काय करायला लागले? थोडे पेरणीचा मोसम आला की खताची बियाची भराभरी चालू झालीच. पिकाची पसर पडली ना, आबाला रंग काढला की झाकाझाकी सावरासावरी. प्रत्येकाची भराभरी जन्मच आला आपला सावरासावरीतून भराभरीमध्ये. मग तुकाराम महाराज माल भरा कसं? तुकाराम महाराज म्हणले मी तो माल भरा म्हणलो नाही म्हणले, हे मनुष्य जन्माच्या बाजारपेठेतला माल म्हणलो म्हणले. मग आम्ही हे रात्रंदिवस जे पळापळी करालो, धावपळ करालो मरमर, हे सगळी बेकायदेशीर आहे. याला कोणत्याच कानूनचा आणि कोणत्याच शास्त्राचा आधार नाही. ज्याच्या त्याच्या मनानं सुरू केलेली काम आहे बस. मग तुकाराम महाराज जे माल भरा म्हणतात तो कोणता माल? मनुष्य जन्माच्या पेठेतला माल. मग या पेठेत आल्यानंतर कोणता माल भरला पाहिजे? देहगावाच्या बाजारात जाऊ, रामनामाचे केने विकत घेऊ. या मनुष्य जन्माच्या बाजारपेठेत आल्यानंतर रामनामाचा माल भरला पाहिजे. दररोज नित्यनियमाने देवाची पूजा, देवाचं ध्यान, देवाच्या नावाचा जप, भजन, कीर्तन, पोथी, पुराण, साधू संत या बसा म्हणणं, सगळ्यात हसून खेळून मिळून मिसळून राहणं. आपण सगळे एकच आहेत अशी मनात निर्मळ भावना ठेवून रात्रंदिवस देवदेव करत राहणं हा मनुष्य जन्माच्या बाजारपेठेतला माल आहे. म्हणजे एकंदरीत देवदेवाचाच माल भरा म्हणले की महाराज हो. बरं महाराज नाही देवदेव केलं तर चालत नाही का? अशी काही तुकाराम महाराजाची जबरदस्ती आहे काय? या जन्मात तुम्ही देवदेव कराच अशी काही हुकुमशाही दडपशाही आहे का? कारण सध्याच्या काळामध्ये कुणाला सांगायचं शिकवायचं राहिलं नाही.
खरी बी गोष्ट जोर लावून सांगू लागलं का नाही, आम्हाला सगळं कळतंय रे, उगा आपला आपला धंदा बघ म्हणणारे लोक आहेत. मग अशी काही तुकाराम महाराजाची जबरदस्ती आहे का तुम्ही या जन्मात आल्यानंतर नित्यनेमानं पूजा करा, देवाचं ध्यान जप करा, नाही केलं तर चालत नाही का? त्या अभंगाच्या पुढल्या चरणात सांगितलं थापटाकीचा, होशी फजिती वरपडा लक्षे 84चा वेळा. दुसऱ्या चरणात महाराजांनी सांगितलं, माझी काही दडपशाही नाही, हुकुमशाही नाही, जबरदस्ती नाही, पण तुम्ही लोकांना जर या जन्मामध्ये जर देवदेव करायचं हायगाई केली, तुम्हालाच पुढे जड खाईल, तुमचीच हालापेष्टा होईल, तुमचीच फजिती होईल. उगाच जवळ बसलेल्या माणसाला धोका होऊ नये म्हणून मी खरं सांगालो म्हणले. कसं काय? लक्षे 84चा वेळा. गंमत कशी आहे, जो मनुष्य जन्मात आल्यानंतर देवदेव न करताना मरण पावतो ना, अशा माणसाला चंद्र सूर्य येतो पण दुसरा माणसाचा जन्म नसून 84 लाख जन्माची चक्कर देण्यात येईल असा देवाने कायदा काढलेला आहे. याची आपल्याला कुणालाच कल्पना नाही. बस तुकाराम महाराज त्यातले वकील होते. वकील लोकांना जसा काय गुन्हा केला म्हणजे पुढे कोणती शिक्षा होते माहिती आहे ना, तसं लोकांनी या जन्मात काय केल्यास पुढे कोणती शिक्षा होते तंतोतंत तुकाराम महाराजाला माहीत होतं. बस जसे आमच्या भारत देशाबद्दल काही पुढारी नेते लोकांना जसं संविधान बनविलेलं आहे ना, जे कायदे काढलेत ना, तसे आमच्या देवानं सुद्धा सृष्टी तयार व्हायच्या टायमाला काही कायदे काढलेले आहेत. आता माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे, परकीयाच्या ताब्यातून देश स्वातंत्र्य झाला तेव्हा सगळे हॉलमध्ये लोक बसले. कोणता ते एक नेता उभा टाकून सांगायचा, आता देश तर आपल्या ताब्यात आला ना, मग आता हे चालवायचा कसा? मग एक जण उभा टाकून सांगायचं, चला आपल्या देशामध्ये चोरी करणाऱ्याला कोणती शिक्षा ठेवायची? चोरी करणाऱ्याला ही शिक्षा नाही, कलम कबूल आहे ना, करा, सही झाला कायदा तयार. बस दारू पिऊन जर रस्त्यानं शिवा देत फिरत असेल त्याला कोणती कलम लागू करायची? अमुक अमुक कलम ही शिक्षा झाली पाहिजे, कबूल आहे ना, करा सही. खून करणाऱ्याला कोणती शिक्षा? असे रीतशीर आपल्या भारत देशाबद्दलचे जे कायदे आहेत ना, त्याला आपण संविधान म्हणालो, संविधान. बस तर आपल्या भारत देशाचं कायद्याचं घटनेचं पुस्तक एका हातानं उचलत नाही एवढ्या घटना तयार करून ठेवलेल्या. बस तसं आमच्या देवानं सुद्धा सृष्टी तयार व्हायच्या टायमाला काही घटना बनवल्या आहेत, काही घटना देवानं सुद्धा संविधान कायदे काढलेले आहेत. आता सगळेच कायदे काही एकाच कीर्तनं सांगण्यात येईना. आजच्या कामापुरते 2-3 कायदे सांगतो म्हणा की, ज्यावेळेस सृष्टी तयार झाली तेव्हा नंबर पहिला कायदा काढला देवाने, प्रत्येक जीवाला कंपल्सरी 1 वेळेस मनुष्य जन्म देण्यात येईल. नंबर 1 कायदा. दुसरा कायदा, मनुष्य जन्मात आल्यानंतर मस्त पूजा करू लागला, ध्यान करू लागला, कुणाला तकलीफ नाही, त्रास नाही, आगाव खायना गेलं, आगाव पेना गेलं, भांडण नाही, किरकिर नाही, मस्त राहू लागला आणि देवदेव करू लागला. अरे मनुष्य जन्म वापरण्याच्या लायकीचा आहे हे गृहीत धरून जन्म संपला की लगेच माणसाचा जन्म, ते संपला की लगेच माणसाचा जन्म, असे चंद्र सूर्य येतो पण त्याचे माणसाचे जन्मच फिक्स करण्यात येतील. बस नंबर 2 कायदा. तिसरा कायदा, मनुष्य जन्मात आल्यानंतर आपली शान, आपलं भूषण, काय कीर्तन की काय महाराज की काय देव जाणायलाच तयार नाही. बस खाऊ वाटेल ते खाणं, पिऊ वाटेल ते पिणं, करू वाटेल ते करणं. अरे मनुष्य जन्म वापरण्याच्या लायकीचा नाही हे गृहीत धरून ते जन्म संपल्यानंतर 13वी झाली की 14व्या दिवशी त्याला लक्षे 84चा वेळा, 84 लाख जन्माची सजा देण्यात येईल असं घटनेमध्ये तरतूद करून ठेवलेलं. बस आता जे लोक देवदेव न करताना मरतात ना, अशांना चंद्र सूर्य तो पण माणसाचा जन्म नसून 84 लाख जन्माची शिक्षा भोगावी लागते. बस कोणी म्हणतील महाराज हे सगळं खरं असेल का? तुम्ही म्हणाले ते सगळं बरोबरच असेल का? बरं अशी लोकांच्या मनामध्ये शंका येईल म्हणून महाराजांना आकडे सुद्धा सांगून टाकले. आता ते कोणते कोणते देवदेवने केल्यानंतर 84 भोगावे लागते, मी इकडून आकडे टाकतो, सांगतो तुम्हाला, बसल्या बसल्या हिशेब तर करा की. 20 लक्षे येऊनी वृक्षा माझी घ्याव्या, जलचरी भोगाया 9 लक्षे, 11 लक्षे येऊनी किड्या माझी घ्याव्या, 10 लक्षे भोगाया पक्षामध्ये, 30 लक्षे येऊनी पशुच्या घरी, मानवा भितरी 4 लक्षे. आला का सगळा हिशोब बरोबर? आज तुम्ही मरण पावलेत, 13वी झाली की 14व्या दिवशी एकदम 20 लाख झाडाच्या जन्माची तुम्हाला शिक्षा होणार. बस आता हे सभोवती जे झाडं दिसतात की नाही, सगळी माणसं होती याच्या आधी.
कुणं पाराकडे जा, कुणं भजन करा, त्याच्यावर काही बंद आहे का? आपल्याला कोणा गोष्टीचं काही कमी आहे का? देवानं सांगितलं तुला मजाच कटाळा आलता ना, बस सजा बोल बस. नट उभे केलेत बघा झाडं आडवं पडून, झोपाय ना, मांडी घालून बसाय ना, काही नाही. तकलीफ आहे या झाडायला. या बदमाशाने लय धोका दिलेला आहे देवाला पहिला. बस ऊन आलं तरी भाजतच राहिलेत. आता रात्रंदिवस पावसामध्ये भिजालेत बघा, उन्हामध्ये तळालेत, विश्रांतीच नाही. बस असे 20 लाख झाडाचे जन्म आहेत. जलचरी भोगाया 9 लक्षे, पाण्यात राहणारे 9 लाख. 29 झाले. 11 लक्ष येऊन किड्या माझी घ्याव्या. 11 लाख किडा, मुंगी, जीव जंतू हे लाईटवर फिरते ते, हे फवारू जे सत्यानाश केलाय का ना तुम्ही, हे 11 लाख जाती दुनियामध्ये आहेत. किती झाले? 40. 10 लक्षे भोगाया पक्षामध्ये. 10 लाख चिमणी, रागू, कावळा, गहार, गिदाड इत्यादी 10 लाख. 50 झाले. 30 लक्ष येऊन पशुची आगरी. 30 लाख पशुचे, कुत्रा, मांजर, बैल, घोडा, शेळी इत्यादी 30 लाख. 80 झाले. मानवा भितरी 4 लक्षे. मानवामध्ये 4 लाख येऊन येत. कोण म्हणजे मानव म्हणजे मनुष्य का? मनुष्य वेगळा आणि मानव वेगळा. मनुष्य फक्त एवढीच जात आहे गडीनबाई. मग मानव कोण आहेत? मानव म्हणजे काही काही पशुला माणसासारखे हात आहेत. पशु म्हणावं हात माणसाचे, मनुष्य म्हणावं बाकीचे सगळे आवळे जनावराचे. बस म्हणून त्याला पशुही म्हणले नाहीत, मनुष्यही म्हणले नाहीत. दोन्हीच्या सेंटरवर त्याचं नाव मानव ठेवून दिलं झालं. उदाहरणार्थ अस्वल मानव प्राणी आहे. आता अस्वलाचे हात निवळ माणसावर नाहीत. अस्वल जर शाल पांघरून झोपिलं का नाही, राईट माणूस झोपले असं वाटतं. बस वानर, माकड, ते गोरिला नावाचा एक पशु आहे बघा, राक्षस, भूत, या सगळ्या मानवाच्या येऊन आहेत. बस एकंदरीत 184चा वेळा असं अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगितलं. 84 लाख जन्माची एवढी तुम्हाला चक्कर द्यावी लागेल असं 2ऱ्या चरणात सांगितलं. 3ऱ्या चरणामध्ये नाही कोणाचा सांगात, दुःख भोगिता आघात. मग आता काही लोक म्हणतील जिकडे देव जन्माला घालेल तिकडे जावं, काय आपल्या हातचं काय. 3ऱ्या चरणात महाराजांनी सांगितलं गादीवर बसून फॅनच्या वाऱ्याला बसून मोठ्या गोष्टी करायची वेळ नव्हती म्हणले. बस आज हे जन्म संपला. 84 जर तुम्ही गेलेत, कोण्या जन्मामध्ये सुख आहे? दुःख भोगिता आघात, आतो न दुःख आहे बघा. आता बैलाच्या जन्मात काय सुख आहे सांगा? असा चारा दिसला तर खाता आहे ना, असं पाणी दिसलं तर पिता आहे ना. शिंग दुखुलालं तरी आवत ओढावंच, पाय दुखुलाला तरी गाडी ओढावंच. आता हे कुत्र्याच्या जन्मात काय आनंद आहे सांगा बरं? उगं भिनी इकडे तिकडे फिरावं, कुणं घास कुटका टाकला तर खावं, नाही कुणं टाकलं तर सावली बघून झोपलं, हाड म्हणून कुणंही धोंडा घाला, त्याचा पंचनामा नाही, चौकशी नाही. काय त्या जन्मामध्ये? आता सापाच्या जन्मात काय आनंद आहे? निघालं की हा ना हा ना. आता त्यांना लपावतो कुठं म्हणा. आज कोण्या जन्मात सुख आहे मला सांगा? बाकीचे जन्म अहो, जनावराचं शिंग जर दुखू लागलं तर त्याला धरणी माय जागा देत नाही, एवढी तकलीफ असते त्या बाईला. कोणता मालक म्हणते आता 4 दिवस बैलाला आरामच करू द्यावं म्हणून, पेरणीचं काम सोडून शिंगाकडेच बघू का म्हणते ना अवताला लावते. ते पायाला एक दुःख होते जनावराच्या, चारा पाणी गोड लागत नाही, एवढी तकलीफ आहे. इतकं आतो नात दुःख आहे. महाराज म्हणले मग आता जनावराचं बाकीच्या जन्माचं सांग, यात जन्मात कुठं सुख आहे हो महाराज? ह्यात जन्मात कुठं सुख आहे? आता या जन्मात बरीचशी तकलीफ आहे की हो. प्रत्येक माणसाला विचारलं तर काही ना, कोणी म्हणते कंबर दुखाल्या, कोणतं पाठच टाकल्यावर झाल्या, कोणतं उभं टाकलं की चक्करच आल्यावर झाले, कोणी गुडघेच दुखालेत. आता एक माणूस धड नाही बघा, सगळ्याचं काही ना काही दुखाच रे. उठताना वक्त तोंड करायला, बसताना वक्त तोंड करायला, तसं कुणाचं दुकानं झाले मला सांगा की हो. आता हे माणसं कसे उगा सोयऱ्या धायऱ्यात कसं ढिलं बसावं म्हणून ताईत बसलेले, तुम्ही सगळ्याच दुकाने एक माणूस नाही. मग इथं तर कुठं सुख आहे मला सांगा की या जन्मामध्ये? महाराज म्हणले ह्या जन्मामध्ये दुःख जरी असेल, त्या दुःखाला हळूभारी करण्याची योजना आहे इथं. पण बाकीच्या जन्मात नाही कोणाचा सांगात. या जन्मामध्ये तुमचं काही दुखू लागलं, आजारी जर पडला, लेकी बाळी कोणी ह्या दवाखान्यात नाही, त्या दवाखान्यात नाही, नीट करून या ना, पळापळी करते. तर बाकीच्या जन्मात कोण आहे सांगा? चांगला दवाखाना बघा म्हणते, सोयरे धायरे घेऊ जातात. आज म्हशीचं वगारू पाय खोडून बी मोरू लागलं तर म्हैस काही बी करणार झालं. कित्येक कुत्रे रोडच्या कारण सडू मेलेत, कोण दवाखान्यात न्याले तिला?
दुःख या जन्मामध्ये जरी असलं तर हळूवारी करण्याची योजना आहे. एखादा माणूस जर आजारी पडले तर किती सोयरे भेटा येते तो त्याला. भोवतालून येणं, कोणी वारं घालणं. आता मोठ्या खटल्यातलं माणूस एखादा आजारी पडावं, मग तो पडल्या पडल्या गमजा करतोय बघा. पाय दाबा, हात दाबा, पिंड्या दाबा, मांड्या दाबा, डोकं दाबा, सगळंच दाबा म्हणते, फक्त नरडच दाबा म्हणत नाही बघा. एका कडकून दाबायला होते सगळं झालं. विठ्ठल जरी दुःख आलं तर हळूभारी करण्याची ह्या जन्मात योजना आहे. पण बाकीच्या जन्मात नाही कोणाचा सांगात, दुःख भोगिता आघात, असं 3ऱ्या चरणात सांगितलं. 4थ्या चरणामध्ये एका पाऊलाची वाट, कोणा सांगावा बोबाट. आज आपण फरशीच्या घरात बसलेले आहेत. कोण्या कोट्यामध्ये फरशी केली आणि कुठे फॅन लावले सांगा. आपण रोडनं फिरलेली माणसं आहेत. हे जन्म संपला पुढे जर डोरागुराचा जन्म आला तर कुठं रोड आहेत. आज आपण सगळे खेड्यापाड्याचेच माणसं आहेत. 2 शेतकऱ्यांना एक पांदीचा रस्ता काढून दिलेला असतो बघा. मग जिथं जास्त दगड असतील तिथं दोन्ही कोण अशा पौली घालायची पद्धत आहे. दगड नसतील तर अशा कुपाट्या लावतात. मग 2 शेतकरी जर नादाला आले आणि कुलुलीला जर आले, 2 एकर रान पडक पडलं तर त्याच्यावर उत्पन्न घेणार नाही. दोघे ती पांदन दाबणार, ही इकडून ते तिकडून. बस काय तिचा बाप जाद्याचा वहिवट असतं की काय नाही, की दोघाचा राग त्याच्यावर. बस मग सारासारी करते तर झाडाखाली बसून बोलते ते एकमेकाला. नकाशातली पांदन या काही की मोडता येत नाही, वरसा दाबी जाऊ थोडी थोडी म्हणते. बस मग सारासारी करून रस्ताच राहते फक्त एका पाऊलाची वाट. मग चिखल जर झाला आणि झड जास्त लागली तर तशा पांदीनं गुराकी ढोर घालणार. बघा बरं, चढण्याची काही मजा आहे का? गुडघ्याला लागणं, ह्यात गालवाट पडणं. पण कोणा सांगावा बोबाट, कुणाकडे घरानं करावं. रस्ता बदलावं, तकलीफ आहे हो. अहो माणसं जाऊन तहसीलच्या पुढे उपोषणाला बसतील, आमच्या गावाला डांबरीकरण द्या, आमच्या मोर्चा काढतील, आंदोलन करतील. पण बाकीच्या जन्मामध्ये नुसते दुःख आहेत. जन्मच कुठं आहे? त्या दुःखाची जन्माची किरकिर सांगितली माझ्या 4थ्या चरणामध्ये. 5व्या चरणात सांगितलं, जुंपी जशी घाना, नाही मारी त्याशी करुणा. गडे कोण्या जन्मात गेलं तर धंदा बेफाम करावा लागेल आणि मार बी बेफाम खावा लागेल. बस आतो नात मार खावा लागेल. बस बैल अवताला झोपल्यात चल ना गेल्या काही सुमारानं मारताव का आपण? फिरून बोलता येईना. आता म्हैस दूध देण्यात गेली तर दोन्ही हाताने फिरून लाकूड आणते माणूस. केस झाली का कधी कुणावर? म्हशीला मारल्याबद्दल अटक केलंय कुणा? जनावराला तुम्ही किती मारिता तिची कोणी दखल घेत नाही. पण माणसा जन्मात अशी सोय आहे, थोडी धक्काबुक्की झाली की काय बोलतो पोलीस घेत. बस इथं अडचणी बी आहेत पण सोय बी आहे ना तशी. आज हो का नियमानं सवताची बायको सुद्धा मारायचा कायदा नाही. आज सवताची बायको जरी मारवलं तर कायद्याने त्याच्यावर केस होऊ शकते. बाई जर गेली मला नवरा मारते म्हणलं तर नवरा सुद्धा जेलमध्ये जातो. बरं जाऊ दे, ते कायद्याची गोष्ट सोडा. त्याचीच बायको जर सवता मारू लागलं तर 4 शेजारी पळत जाऊन सोडित येत की नाही? नियम आहे का नाही? हेच भले माणसं चुकलं म्हणजे मारतेतच का? सांगावं, शिकवावं. दुनियाच्या शिवाय तू एक नवरा झालास, पटत नसलं तर जस त्याचं लेकरू ज्याच्या घरी नेऊन सोडायचं, अजिबात हाणायचं नाही म्हणते. आहे की तजवीज? देखत एखाद्या जनावराला मारू लागल्यावर कोण सोडित आहे? एक जण गाडीमध्ये माल घेऊन आडतीला घेऊन झालो बैलगाडीमध्ये. रस्ता थोडा चढाचा होता, बैलाला चढ नाही गेली, वरून मारायला तोंडातून फेस गाळाले, गुडघ्यावर पडले, तरी वरून माराच लई त्याने. तिकडून एक वाट सरू आलं. त्या वाट सरून म्हणायला पाहिजे, गोरं लहान आहे, मारू नका, वजन कमी करा, हातच वडावं लागते. त्यानं मारू लागले लाकूड चाबूक काय ते हिसकावून घ्यायला पाहिजे नियमानं. पण ते आलेले वाट सरू त्या गाडीवानाला म्हणते, काल परवा आणलेलं गोरं हेच आहे का? आणि एवढे पैसे देऊन कुचरच आहे का म्हणते. ती बी शेपट मोडायला चालू करते. कोणा सांगावा बोबाट. गडे हो, जन्मच नसून त्या जन्मातल्या खटखटीन किरकिरी सांगितल्या 5व्या चरणात. आणि शेवटच्या चरणात पुन्हा शेरा मारला. म्हणून तुका म्हणे हित पाहे, जोवरी हे हाती आहे. म्हणून गडे हो, हे जन्म जोपर्यंत तुमच्या हातात आहे, हिंडाले फिराले, तोपर्यंत तुम्ही तुमच्या जन्माच्या काही तर चांगल्या ह्याच्या गोष्टी करा.
काही तर हिताच्या कामाला लागा. उठावं, धंदा करावं, खावं, झोपावं, ह्याच्यातच जन्म चाला की. उठणं, धंदा कोणता तो कुठनं, लच खाणं पडणं, ढबच लावून गेली माणसाला. बस काय करावं जन्मामध्ये, उठायचं, धंदा करायचं, खायचं, झोपायचं. असा जर जन्म तुमचा धंदा करण्यात, खाण्यात, झोपण्यात जर गेला, खोशी फजिती वर पडा, 184चा वेळा विठाला. खास तुम्हाला सांगू, हे जे संप्रदाय जे निघाला, संत महात्म्यानं, ऋषी मुनींनी जे आपला संप्रदाय राहू दिला, गळ्यात माळ घाला, 15 दिवसाची एकादश करा, पंढरपूरला जा, आळंदीला जा, सप्ताह करा, अन्नदान करा, कीर्तन करा, हे जे सगळा संप्रदाय जे संत महात्म्यानं लावून दिला आहे की नाही, ह्याच्या पाठीमागाला उद्देश काय? आता आपण एवढे सप्ते करालो, तेवढी पूजा करालो, तेवढी माळ करीत आलो, तेवढी उपास, हे कशासाठी आहे? ह्याचं फक्त एकच कारण आहे, देवानं खुश व्हावं, 13वी झाली की 14व्या दिवशी पुन्हा माणसाचा जन्म द्यावा. बस ह्याच्यात सगळं ह्याच्यासाठीच आहे. बस नसता घरात एवढा मालाचा ढीक पडला असताना मुठभर फराळावर एकादश करायची कुणाला हौस आहे हो? हा, तुमच्या मनानं आम्हाला एकादश हौस आहे म्हणता का? आता तुम्ही काही लोकाचे नाहीत, मला सुद्धा उपास खपत नाही. मला लई लोकांना राय दिली, आपल्याला उपास खपत नसला तर ती एकादश बंद करावी. ते तुझं बरोबर आहे बाबा, पण त्यानं कायद्यामध्ये तजवीज केले ना तसं. ते 15 दिवसाची एकादशी माझं रूप आहे. त्या दिवशी उपोषण करून दिवस रात्र कोणी माझं ध्यान करील, अशाला 84ची सबसिडी करण्यात येईल म्हणलेली. त्याला म्हणे हो का, काही का होईना, कसं का होईना, पण 1 दिवसामध्ये आपलं. आता एकादशचे जागर कशासाठी म्हणतात? पुनवचे का जागर करणार तो? त्यांनी तिथून लावून दिलंय तसं. बस आज हो का हे गळ्यात माळ, काही जोक म्हणून घातलेली नाही, काही दबाव नाही, काही वंशावळ चालवायला नाही, काही नाही. देवानं तसं बोललेलंच आहे. अर्जुना, शुद्ध शाकाहारी निर्विष्णी राहून पवित्र गळ्यात माळ घालून दररोज नित्यनेमानं माझं कोणी ध्यान करत असेल, तो माणूस कधी मरण पावला, आरता परता कुठं खायना, पण त्याला माणसाचा जन्म देईन. माझी भक्ती केलेला माणूस मी कुत्र्या मांजराच्या जन्माला कधीच घालणार नाही इमानदारीनं. एखादी बाई आहे, दररोज माझी पूजा करते, ध्यान करते, जप करते, ती बाई कधी मरण पावली तर मी कुठं का होईना, पण तिला बाईचा जन्म देईन. होईना नुसतं बायकोनं सांगितलं, नुसती चिडचिड करायला बघा, त्याला काही तर सांगा. म्हणलं का करायला असं? म्हणलं काय करावं, म्हणलं येळभर झोप येणार, रात्रभर झोप येणार, म्हणलं ही बायको बी तसंच करायला, म्हणलं ही बी नीट होईना झाले, म्हणलं असं किरकिर करू लागलं. बस काय झालंय, ते झोपीमध्ये पेटीचं कोणतं टोचले म्हणलं, आणि ते जखमच नीट होईना झाली म्हणलं. मग ते काढून फेकून दे की म्हणलं, पेटी कशाला, तुलाच तर एवढं तकलीफ आली तर. आता महाराज कमराला पेटी नसली की, आमुष आली की कसं की न्यारं चालू हो म्हणलं, ती पेटी घातली म्हणलं कमराला, पेटी असली की जास्त राहते. बस आता एवढी पेटी तकलीफ करायला तर कमराला का वागवलं हे नाही, न्यारं व्हाले. मग आता आम्ही जे गळ्यात माळी घातल्यात काही की न्यारं होणार आहे म्हणूनच घातले असतात का, उगं घातल्या? आता हो का, ज्याचे त्याचे लेकर ज्याच त्याला जड झालेत असे सालं लागालेत, पण असल्या सालामध्ये लोक लाखो रुपयाचं अन्नदान करायला. बस आता काल परवा बिलोली भागात एकाच माणसानं 50 लाखाचा सप्ताह केला, एकट्यानंच. आता त्याचे काही बँकेत भरता येणार गेले त्याला पैसे नेऊन, पण त्यानं ते कुठं तर कायद्यामध्ये वाचलेलं आहे. एखादा जर माझ्या नावानं जर अन्नदान करीत असेल, देवाचं बोलणं अन्नदान करीत असेल, त्याला तर पुन्हा माणसाचा जन्म देईन, पण मोठ्या श्रीमंत घराण्यात आयतं बसून खाच्या घरात जन्म देईन. त्या माणसाला कोणाचं रोजीरोजगार, नोकऱ्या धरायचं, दारात पडायचं काम पुढे देणार नाही. चांगला बंगला आलिशानमध्ये खाण्याच्या जन्मात घाली. बस म्हणून हे ज्याला कळाले ते लोक म्हणतात एक टाइम खाऊन राहावं, पण कुठतच देवाला पंगत करा वगैरे म्हणतात. असं सांगायला गेलं की तुम्हाला लोकांना पटना झाले. असं काही सांगितलं का नाही, कीर्तन सुटल्यास म्हणतात मेल्याच्या माघारी कुणं बघितले रे, खालतं तर जाळतील नाही तर वरतं तर जाळतील. ते कसं झालंय, तुमची संख्या झाली जास्त आणि आमचं येणं झालंय कमी, म्हणून तुम्ही उधळाला. पण तुम्ही थोडं थंड वाशकानं तुम्ही विचार करा की, उगा आता आम्ही बी सांगण्यापेक्षा तुम्ही विचार करा. आज मी एवढा चैनीमध्ये आहे,
एवढा सुखात आहे, एवढा मजेत आहे, खटकन जर झटका झाला आणि मी जर मरण पावलो, 84ची चक्कर द्यायची पाळी आल्यास किती हालत आहे, किती चैनीत आणि किती सुखात आहेत लोक. आज काही काही लोकांचा आनंद बघितलो, काय बंगले बांधलेत हो लोक आहे ना. मी सुद्धा दंग झालोय बघा. कोण्या रस्त्यानं जाऊन कोण्या रस्त्यानं उतरणं का, ते काय काचं, ते काय फरशी, काय जजमेंट त्याचं. काही काही माणसाच्या तर प्रत्येक दाराला गाडी आहे. एक जण म्हणला, महाराज ती गाडी तिथं सोडली की चावी तिथेच अडकितो. म्हणला जा वाटलं इकडल्या गाडी इकडीच गाडी आहे. प्रत्येक दारात गाडी. एक जण म्हणला, महाराज जन्म गेला पण भाजीपाला आणि तेल मीठ मुचू बाजारातून कधीच आणलं नाही. मला स्पेशल मुनी माहीत लोकांना हाताखाली दस्त्याने बॅग वागवायला लोक आहेत हो. हात पुसायच्या टायमाला दस्ती नाही घेणं, बाकी मुनी मानं सांभाळाय बस. एक जण म्हणला, डोक्यावर कधी किलोभर वजन आणलं नाही, अर्धा किलो कधी खांद्यावर वजन आणलं ना, एवढा माझा जन्म चैनीत गेला बस. आता विचार करा, यानं किलोभर डोक्यावर वजन आणलं नाही, अर्धा किलो खांद्यावर आणलं नाही, ह्याच्यानंतर जर ह्याला गाढवाचा जन्म आला, रोज इटा वाळवून त्याचं पाय आल्यास कसं करील. खपत आहे का बघा म्हणाल तुम्हाला. एक तास तुम्हाला सालासारखा जड जाईल. 3 टाईम खाऊन शरीर चालवायला वाग हो तुम्ही. 3 टाईम खाऊन. उद्याच जनावराचा जन्म आला आणि एक पेंडी जर 10 जनावरा शिपडून टाकून जर कोट्याचं फाकट लावून जर मालक झोपलं, 2 चिपाडावर रात्र निघत या का म्हणालो तुम्हाला. होशी फजिती वर पडा, लक्षे 84चा वेळा. लय सुकोशीन लय आनंदानं जगाला हो तुम्ही. विचार करा तुमचा हे असं विसर्जन होऊ नये. काय लोक आलिशानमध्ये, बरेचसे लोक आम्ही खानदानिक माणसं, आम्ही फलाने माणसं, वजनदार माणसं, आम्ही पाटील माणसं. आता सध्याच्या काळामध्ये का नाही गोरगरिबाचं जेवायला सुद्धा यायला तयार नाही, एवढे लोक वजनदार झाले हो. लय भारी लोक झाले. पहिले चला जेवायमध्ये कोणी बेत होतं, आता लय हांजी करावं लागले लोक. आता आपल्या हिंदू धर्मात पद्धत कशी आहे, ज्याला पंगत करायची त्यांना सकाळी आमंत्रण द्यावं लागतं अगोदर, आमचं जेवाय आहे, आणि पुन्हा बोलवाय जावं लागते चला जेवाय म्हणून. ऐन टाईमला चला जेवाय म्हणजे कोणीच येईना. आमंत्रण दिलं होतं नाही, स्वयंपाक उरला असेल बोलवायलाच नाही. बरं काही आमंत्रण देऊन बी जेवाय जायनात, आमंत्रण देऊन बी जेवाय जाणार. एक गरीब आलं म्हणून, पाटील आमच्याकडे जेवाय पोहोचलं, स्वयंपाक झाला चला जेवायला. ते शेताहून गडी आल्यानंतर गड्याला पाठवून देतो. नाही गडी आला तर काय हरकत नाही, पण माझी इच्छा आहे तुम्ही, मी आमचा घराणा कोणता, मी माणूस को. असं रस्त्यावर पत्रवाळी टाकून बसाय मला खपत आहे का. नाही तुम्हाला वाड्यात जीव घालतो मध्ये. नाही बहुतेक मी बाहेर कुणाचं खातच नसतो. नाही तुम्हाला काय स्वयंपाक जमता येते मी करतो, चला. पाया पडून घरला घेऊन जाते. गेल्या हातपाय धुवायला पाणी देतात, बसायला पाठ. त्यानं म्हणील तसा स्वयंपाक करतात. मग पुढे पाठव्याचा ताटाला हे पाटावर बसायचं, डावीकून तांब्या, ताट वाढलं. मग हे नवरा बायको वर्णन करायचे. मोठी माणसं आमच्या घरला आले, पाटील आमच्या घरला आले, पाटलाचा उपकार झाला, आमच्या घराचं काय पुण्य. जेव्हा नवरा बायको वर्णन करू लागले तेव्हा मग हे बसल्या बसल्या असं फुगत डाव हात टेकवीनं, उजव्या हातानं जेवणं, आणि मग ते दिमाकानं बोलते. बारक्यासारख्या लोकांकडे मी जेवायला जातच नसतो, तुमचा आग्रह झाला म्हणून आलो. आता हे दिमाकानं बसलेलं नकऱ्यानं बोललेलं, ह्याच्यानंतर जर गावरान कुत्रं झालं कुणाच्याही घरानं जर घुसून आलं तर किती अडचण. आता हे जिल्हा परिषदच्या रोडनं पडलेले जे कुत्रे आहेत का नाही, लय श्रीमंत घरचे लोक आहेत होय, देव नाही केल्यामुळे इथं आणून टाकले ते देवानं. विठाला विठाला साबण लावून आंघोळ केलेलं शरीर आहे तुमचं. हे जन्म संपला की ढव बघू धुयाची पाळी तुम्हाला येणार, ह्या पोळ्याची त्या पोळ्याला. हे तुमच्या ध्यानात असू द्या. आज आपण दिवसातून 10 ड्रेस बदललेले लोक आहेत, 4 5 ड्रेस बदललेले लोक आहेत. ह्याच्यानंतर बिन कपड्याच्या जन्माला तुम्हाला जावं लागतं. काही माणसाचा तर जन्म चालावा कपडे बदलण्यामध्ये. हा कपडे किती शिवलंय की कशाबद्दल शिवलंय की. आता एक बाई दिवसातून 3 4 ड्रेस बदलले बघा.
सकाळी वेगळ्याच कलरचे, दुपारच्या पारी वेगळ्याच कलरचे, सांजच्या पारी वेगळाच कलर, स्वयंपाकाच्या टायमाला वेगळंच, झोपायच्या टायमाला वेगळंच, माहेरला जाताना वेगळंच, नांदा येताना वेगळंच, बाहेर फिरायला जाताना एकदा भिंगात बघायला, तिकडून वापस आल्याच्या एकदा भिंगात बघायला. आता दिवसातून 4-4, 5-5 ड्रेस बदललेली बाई, ह्याच्यानंतर जर डोबड झाली, साचलेल्या पाण्यात बसायची पाळी आली तर पळत तर जाऊ की डबकाडात बसाव की हाड नाव चढून उठून पळायची पाळी आली तर किती डोबड कळत नसलं तर म्हैस हो. आता हे लांब लांब शिंगाच्या जे म्हशी आहेत का नाही, पहिल्या लय श्रीमंत घरच्या बाया आहेत वया, देव नाही केल्यामुळं अशा झाल्याचं. ठाला विठाला फजिती वरपडा लक्षे 84चा वेढा. आज आपण सुगंधी वातावरणात राहतो, मस्त फ्रेश. चला चांगल्या गार्डनमध्ये म्हणते, महिना लोक फिरायला जाते. आज बऱ्याचशा लोकांच्या बैठकीत गेलं तर घमघम सुगंध येत आहे, नाणीत गेलं तरी घमघम सुगंध. इतक्या सुगंधी वातावरणामध्ये काही लोक राहिले. एखादं माणूस जर एखाद्या गावाला गेलं, लहान लेकरानं जर संडास केली असली तर असं टाचावरी कधी चलते, असं नाक दाबून धरून चलते. आणि बैठकीत बसल्या म्हणते, बसा सोयरो, आता पुन्हा काही तुमच्या गावाला ना कुठं बी लेकर संडास कुठेही घाण बघा, मी असल्या घाणीमध्ये राहत नाही काय ना, लय फ्रेश जागेवर राहिलेला माणूस आहे म्हणते. आता लहान लेकरानं रस्त्यावर केलेली संडास ह्याच्या नाकाला खपना. आता ह्याच्यानंतर जर त्याच्याच गोळ्या ढकलीत बसायचं केल्यास कुठं जातं म्हणा. आता जरा घरोघर संडास झाल्यामुळं जरा मेळ लागायचं नाही, कळायचं नाही वाटायला सगळ्याला. ते पहिलं काय मोकळ्या रानामध्ये लोक संडासला बसत होते. माणूस संडासला बसलं, गँगचे गँगच परत येत होते बघा. कोणी आडतीला माल जमा करीत होते की काय नाही, सगळे माणसं होते बघा. पहिले भजनाचा कटाळा, कीर्तनाचा कटाळा, देवाच्या दर्शनाचा कटाळा, पूजेचा कटाळा. देवानं सांगितलं तुला मजाच कटाळा आलता की चल दे खट्या. दिसायला तर एवढंच दिसते बघा, दुप्पट गुळी करते, दुप्पट. काही तो 2-2 एक सोडतंय की लगेच दुसरी न्यायला पळत येते. मला तर वाटायला त्याच्या काही तर अंगावरच असेल, हाजरीवर म्हणल्याच्या वेळी पळापळी करीच राहते. विठाला विठाला म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुम्हाला जे या जन्मात काही रस असेल, या जन्माचं चीज करायचं असेल, आलेल्या जन्माचा काही पुरुषार्थ करायचा असेल, पुढे जन्मोजन्मी जर काही चांगलं करून घ्यायचं असेल, 4 रात्र आयुष्य कमी मिळालं तर काही हरकत नाही, पण 84 लाख जन्माची सजा माफ व्हावी आणि 13वी झाली की माणसाचा जन्म मिळावं, असंच तुम्ही या जन्मामध्ये काहीतरी योजना करा म्हणून असे महाराज म्हणले. लक्ष 84ची करा
84ची करा सोडून कशाने रिगाया शरण विठोबाशी. मस्त पांडुरंगाला शरणागती करायची. शुद्ध शाकाहारी निर्विशराचं पवित्र माळगा देवा. कुठेही गेलो तुम्ही तुझाच आहे म्हणायचं आणि त्याच्या अध्यक्षतेखाली संसार करा, व्यापार करा, धंदा करा, पण त्याच्या अध्यक्षतेखाली चलू द्या. कारण त्यानं जबान दिलेली आहे, जो मज होया अनन्य शरण तयाची निवारी मी. फक्त तुम्ही माझ्या नादी लागा, पुढे काय खटके येते म्हणजे मी बघून घेईन बस. म्हणून मी तर सांगतोय ना, हे माणसाचा जन्म मिळाला ना, फार मोठा परोकाळ आलेला आहे तुम्हाला. आज माणसाचा जन्म म्हणजे साधी गोष्ट नाही. शेतकरी म्हणते बघा, पेरणी साधा होऊन पाऊस टायमाला पडाव, सालाला सुगीला काय बघायचं बस. पेरणीची टंगल मंगल झाली, पावसानं ताण दिला, सालभर शेतकरी चितमेला बस. या जन्मात जर तुम्ही देवदेवाला जर हायगाई केली, चंद्र सूर्य तो पण तुमच्या मानवला जू निघणार नाही, ध्यानात ठेवा बस. ह्याचा विचार करा. म्हणून हे माणसाचा जन्म नसून शुभ मुहूर्त आलेले आहे तुम्हाला. शुभ मुहूर्त हे माणसाचा जन्म नसून पर्वकाळ आलेला आहे तुम्हाला सगळा. हे माणसाचा जन्म नसून सोन्याची घडी लाभलेली आहे. हे माणसाचा जन्म नसून 84तून सुटून जायचा चान्स आलेला आहे तुम्हाला बस. आता ह्याच्यापेक्षा भारी शब्द आपल्याकडे नाहीच बस. फार जमलंय हो आता आपलं. जेवढे माणसाच्या जन्मात आलेत, मग आता गडी असो, बाई असो, लहान असो, मोठा असो, शिकलेला असो की अडाणी असो, जेवढे जन्मात माणसाचे आलेत ना, त्याचं फार चांगलं केलंय देवानं. पण चांगल्यातलं चांगलं करून घ्यायचं बघा तुमचे ते बस. लय साधलंय हो आपलं, पण साधून घ्यायचं बघा म्हणालो. लय जमलंय, जमून घ्यायचं बघा. आता कळायच्या भाषा सांगू, सुगी जोरात आलेली आहे, सांभाळायचं बघा. सुगी जोरात येण्याला महत्व आहे की सांभाळण्याला. असलं कणीस इतकं लांब पडलं म्हणलं मला, बरं निगराणी तशीच गेलो म्हणला, मग कणीस बी तसंच पडलं. आलेल्या सोयराला म्हणायचं चला की शेतात बसतो, चला की. ते कणीस भाऊ अबो एवढं मोठं कणीस, हो कमाल आहे. कोणी व्हिडिओ करून घ्याले, कोणी फोटो काढून घ्याले, कोणी कमाल कराले. आलेलं म्हणून नवल आहे रे बाबा, रान काही तसं भारी नाही, एवढं कणीस इतकं लांब. सगळ्या सोयऱ्याला दोस्ताला सांगितलं, त्यानं दाखवून दिलं बस. मग महिना 2 महिन्याला कोण्यात एका सोयऱ्यानं तिकडून फोन केला, ते आम्हाला दाखविलेल्या शेतामध्ये ते मोठ्या कणसाचं जे शेत होतं त्याचा काय मालाचा उतार आला तिथं. ह्यानं इकडून फोन केला, उद्या माणसं लावून खुडीन म्हणलं होतं, म्हणलं रात्रीतूनच कोणी खुडून गेलं की मला काही उपयोग झाला का मोठं कणीस पडून म्हणालो. शेत आले सुगी राखावे चारी कोण, पिकं पिकले परी केले पाहिजे जतन. तसं मनुष्य जन्मात तुम्ही आलेत ना, फार सुगी आलेले मोठी बस. ह्याचा वापर जर काही चांगल्या कामात आणि देवदेवाच्या कामात केला तर सुगी पदार्थ पडली, नाही तर कहाँ गए तो कहाँ भी नाही, क्या लाय तो कुछ भी नाही. मला एक लोकांचं नवल वाटतंय, लोक काही बी धंदे करालेत, पण हे देवदेव कसं करणार झालेत लोक म्हणालो. कशात खर्च करणार तुम्ही? तुम्ही खर्च करणं म्हणा, आपट खर्च करायला, पण महत्त्वाच्या कामात खर्च होईना तुमचा बस. एक माणूस 50 हजाराची दारू प्याले, पण चांगल्या कामात खर्चायचं म्हणलं की हेवा देवा करायला. माऊली ज्ञानेश्वर महाराज काय म्हणले, द्रष्टाची जोडी भांडवल न सुटे कवडी, जे तर सर्वस्वी हानी ते कोडी विचिते. आणि जिथं तोंडाला काळं लागायचं, खाली बघायचंय, कोट्यावधी धंदे करायला पैसे खर्चाले बस. काल परवा एका माणसाला काय भानगडी, मी असं बैठकीत बसलो होतो, मध्ये 2-3 जण कुचू बोलू लागले, एकमेकाला म्हणाले तुझ्या तोंडाला काळा लागतंय, माझ्या तोंडाला काय लपड होतं की काय भानगड होती की तिची. घे घरातल्या घरात मिटून, मी 25 लाख रुपये तुला देतो, घे मिटून 25 लाख घे मिटून. तुला तर बरं आहे का, मला तर बरं आहे का, दोघालाही बरं आहे, दुनियेत फिरायचं, तोंडाला काळ लागायचं. 25 लाखाचं उपरण्यात गटुडं बांधून त्याला दिले. नासका धंदा गुलगुलू बोलले, खाली सोय नाही आपल्याला कुठे न्यायचं, घरातल्या घरात मिटून 50 लाखाचं गटुडं बांधून दिले. आणि ते काल परवा गाठ पडलं होतं तेव्हा मला म्हणाले, महाराज तुमच्या देखतच 50 लाख मिळतील तर, आणि तेवढे पैसे घेऊन बी आता केस करायचे म्हणाले. मग मला का सांगायला सांगू, तुम्ही बी होताव की मी होतो का तुझ्या त्याच्यात? नसलेलंच कुठं नाही. कसं आहे,
काही काही लोक माझ्या संग फोटो काढाले मला दगदगच वाटायला बघा आता काय होईल ते काय करून येतात की आणि महाराजाच्या संघाचाच आहे म्हणून कुठं मला काहीच कळणार झालं विठाला अशा हलक्या कामाला नाशक्या कामाला तोंडाला काळा लागायचा तुम्ही लाखो रुपये खर्चिता आणि अशा चांगल्या कामात खोत नाही बस किती कमाल आहे तुम्ही उदार नाहीत असे मग भरपूर उदार कशात बी खर्च लावा पण जिथं तुम्हाला जन्म मिळणार पुन्हा जन्माला याचं अशा कामात तुम्ही खर्च नाही बस म्हणून एवढा मोठा भारी जन्म मिळून तुम्ही जर वाहेपट कामात जर गमिला ही जी हानी झाली हे जे नुकसान झालं चंद्र सूर्य तोपणचं नुकसान आहे तुमची भरपाई होणार नाही ही ध्यानात असू द्या म्हणल्यानं बोलल्यानं काही होत नाही विचार करा एक जन्मी काम आहे इथं काहीतरी घडलं धार्मिक कार्य देव तर पुढे तुमचा नंबर आहे नाही तर कॅन्सल म्हणून ज्या लोकाला माणसाचा जन्म मिळाला मिळून बी त्यानं काही केलं नाही त्यानं किती आपल्या हातानं पायावर धोंडा पाडून घेतला किती आपल्या हातानं तुम्ही वाटोळं करून गेला किती तुमच्या हातानं किती वाटोळं झालंय त्याच्याबद्दल एकनाथ महाराजांनी गोष्ट सांगितलेली आहे माणसाला तर जन्म आहेच पण त्या जन्माचा वापर सुटून जाण्यासाठी न करताना वाहेपट कामामध्ये करून लोकांनी किती आपलं वाण वाटोळं करून घेतलंय किती लोक मूर्ख आहेत किती बेखूब आहेत हे कळण्यासाठी एकनाथ महाराजांनी गोष्ट सांगितलेली आहे ती गोष्ट सांगतो तुम्हाला विठाला अशा प्रकारे गोष्ट आहे लोहाची बेडी पडली पायी तो तोडावया घन दिदला पायी तो घन चिकोनी खादला जी तयाचे बंधन काही तुटेना एका माणसाच्या पायामध्ये पोलीसवाल्याने बेडी टाकली जेलमध्ये नाव टाकून दिलं ते रडू लागलं साहेब मी त्या कुटाण्यात नाही उगं माझं नाव दाखविलंय मला सोडून द्या लेकरं लहान आहेत माझे जनावर माझ्याशी दूध देत नाही पाया पडतो उगं रस्त्यात सहज आलतो कुणं तुम्हाला माझं नाव सांगितलं की मला आणून जेलमध्ये टाकला आणि बेडी घातला मला सोडून द्या एक बी पोलीसवाले त्याच्या रडण्याकडे ध्यान ठेवीना मग त्या जेलमध्ये एक नवीन भरती झालेलं पोलीस होतं ते आलं म्हणलं बाबा आणलं तेव्हापासून का रडाला म्हणला साहेब मी त्याच्यात नाही हो म्हणला उगच मला आणू नको बेडी टाकल्या मला सोडून द्या हो तुमच्या पाया पडतो लेकरं लहान आहेत जनावर माझ्याशी दूध देत नाही सोडून द्या मग त्या पोलीसवाल्याला थोडी माया आली म्हणजे बाबा रात्री 11 वाजता माझी ड्युटी आहे माझ्या ड्युटी सोडतो रडू नका म्हणलं मग रात्री 11 वाजता काही ड्युट्या बदलून गेली होती ते पोलीसवाली झोपी गेली आणि ड्युटी ह्याच्यावर आली साहेब मला सोडून द्यावं म्हणला मग त्या पोलीसवाल्यानं काय केलं त्या जेलमध्ये एक लोखंडाचा घन होता ते घन घेतला आणि त्याच्या हातात दिला हे घन घे तुझ्या पायात बिड्या तिला कुलूप लावलेला आहे दोन्ही हाताने त्या कुलूपावर हा घन आहे कुलूप तुटते कुलूप तुटलं की बेडी मोकळी झाली बेडी पडू दे इथंच हे घन खिडकीतून पलीकडल्या खोलीत टाक आणि जर गोल्या कराबाला मोकळं होऊन चौकशी झाली तर माझं नाव सांगू नको तुझं म्हणून काम केलं भारी काम केलं की हे घन घे कुलपावर मार कुलूप निघाले की बेडी निघाली घन टाकून दे झाले कराबात माझं नाव सांगू नको इतकं भारी काम केलं मग लागाय पाहिजे ना कामावर हातात घन घेतलंय पायात बिडी आणि खिडकीतून घिचड्याला बोलावलं ओ घिचडी मामा इकडे आहो आणि हे घन केवढ्याला घेणार आहो म्हणाले आता ह्याची काय अक्कल मातीत गेली असेल काय म्हणाले काम साधवायचं सोडून ह्याचा सौदा का करायला हे म्हणालो त्यानं सांगितलं वा एवढं घन इकत घ्यायचं म्हणल्यास लय वजन होते वजनाची बात नाही नगदी किती आहे सांग त्यानं खिशात हात घातले रुपयाच्या 4 बंद्या निघाल्या दाम एवढा आहे त्या खिडकीच्या गजातून 4 रुपये घेतले आणि घन त्याच्या हवाली केला बस ते एकनाथ महाराज म्हणले लोहाची बेडी पडली पायी तो तोडावया घन दिदला पायी तो घनच विकोनी खादला जी तयाचे बंधन काही तुटेना तसं झालं या लोकांचं बस आज जेवढे जन्मात आलेत गडी असो बाई असो कोणी असो प्रत्येकाला 84 लाख जन्माची बेडी पडलेली आहे ही बेडी तोडून मोकळं व्हावं म्हणून हो काही घन दिलेला आहे 3.5 हाताचा हे शरीर घे आणि दन हरिनाम चालू दे खट 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 तुझ्या 84च्या बेड्या तोडून टाकतो
मग आता हे 3.5 हाताचा शरीराचा घन रामनामावर दणकून देऊन बिडी तोडून मोकळं जावं, काहीचे सौदे करा. हा, कसलंही माणूस आपलं आपलंच बोलाले. एखाद्या माणसाला म्हणून रात्री तुम्ही कीर्तनाला दिसलास ना, मलाच पडलंय म्हणलं. आणि तर कशाचं कीर्तन, आता याचं काय उभं होतं की काही काही तर कसं म्हणालेत, हे सप्ते भजनं फिजणं तुमची माळकरी लोकांची कामं. म्हणजे माळकऱ्याला 84 आहे का म्हणालो, तुम्हाला नाही. हां, काही काही तर म्हणतात महाराज आम्ही तर हो का पाराकडे बी जाईना. का जाईना म्हणालो, कारण आम्ही तर हो का माळकरी बी नाव का नाव म्हणालो का. आणि काही काही तर 150 काय म्हणतात, आमचं क्षेत्र वेगळं तेचं क्षेत्र. मला तुझं कोणतं क्षेत्र आहे मला सांग तर, तुझं तू माणूसच आहेस की. एक जण तर काय म्हणला, आम्ही तर त्याच्यातले नाव बी म्हणला. का नाहीस म्हणलं, तुझी माणसाची अवलाद नव्हतं का तुझं बाहेरून रूप आले कुणीकडे इथे ह्या भागामध्ये. बस माणसाच्या तर अवलादीनं असं म्हणणं आहे बघा, मी माळकरीच नाही, मला त्याचा नाद नाही आणि मी त्याच्यातलाच नाही, माझं क्षेत्र वेगळं नाही. आज तू सांग बारकं सारखं नाही, पंतप्रधान जरी असला तर 84 आहे. तू कोण आहेस कुठला बस. म्हणून तर आमच्या महाराजांनी सांगितलं, एवढं देऊन जर तू हाय गायनं बसलास, एवढं देवानं भरभरून देऊन जर या सामानाचा व्यवस्थेशी वापर नाही केलास तर मग काय उपयोग आहे त्याचा. बस महाराज म्हणले ना, एखाद्याच्या सगळं हातात असताना जनतेची सुधारणा करत नसेल तर त्या सत्ताधाऱ्याला तर काय करायचं. एक जण काय म्हणला, जनतेची सेवा करण्यासाठी जनतेची सुधारणा करण्यासाठी माणसाच्या हातात सत्ता राहो म्हणलं. लोकांनी सांगितलं बाबा सत्ता घे, कर की बाबा आता जनतेचे काम. बजेट राहो म्हणलं, बजेट बी घे. सत्ता बी दिली आणि बजेट बी दिलं. मग आता एवढं असून जर सुधारणा करीत नसेल तर त्याच्या एवढा मूर्ख कोण आहे. आज तुम्हाला जन्म बी दिला, आज काय दिलं नाही. आज बायको ऐकण्यात आहे, पोरगा ऐकण्यात आहे, गाव ऐकण्यात आहे. 50 हजार रुपये सावता खर्चायचे देवाला म्हणतो, हुश कोणी करू शकत नाही. एवढं तुमच्या हातात असताना तुम्हाला का होऊ नये. काय केलं नाही देवानं तुम्हाला. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया डोळे नाथे जीवपण भवरोग, दिले हात दिले इंद्रिय हात पाय नाथे जीवपण भवरोग, तुला सगळंच दिले ना. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायणाचा जाडाजोड करशील म्हणून सामान दिलो. फायदा नाशे जीव पण भवरोग. भवरोग म्हणजे हेच भव म्हणजे फिरण्याला म्हणतात. भव फिरते म्हणून त्याला भवरा म्हणतो ना. भवरोग ह्याचंच आहे 84चं. उगं फिरत राहा जन्मामध्ये. हे खटका मिट्टीचील म्हणून सामान दिले बस. हे काही कायमचं दिलेलं नाही, उगं तोलून दिलेलं आहे. हे जर लकला पक्कच केलं असतं एवढ्या भानगडी पडायची गरज नव्हती आम्हाला. देतानाच फक्त देवानं वजन करून दिलं. एक 50 वर्षे घेऊन जाय, पुन्हा काय काय दिवा लावतोस त्याच्यावर बघून घे. कुणाला 50 दिलेत, कुणाला 60 दिलेत, कुणाला 70. आता प्रत्येकाला आकडे देऊच वाट लावलेले आहेत. इतक्या आकड्यापर्यंत राहा, संपलं की घेऊन येतो. तोपर्यंत काय करशील त्याच्यावर निकाल लावत पुढे बस. म्हणून तर शेवटच्या चरणात कसं म्हणले, तुका म्हणे हित पाहे जोवरी हे हाती आहे. ह्याचा आकडा संपण्याच्या अगोदर तुमच्या हातात आहे, तो पण तुम्ही तुमच्या काही हिताच्या गोष्टी करायचं बघा. हिताचं बघावं काही तर
तुम्ही भरपूर प्रॉपर्ट्या कमिल्यात, पण तुम्ही तुमच्या जन्माला याचं काही कमी नाही देणार ठेवा. हित काही केलेलं नाही. आज काही लोक एक झोप होऊन चेव आला की धंद्याला पळालेत. एवढा धंद्याला धावपळ करायला, पण तुम्ही तुमच्या जन्माचं काही हित केलेलं नाही बघा. पैसा भरपूर कमी लाव, पण तुम्ही तुमच्या जन्माचं हिताचं काहीच केलं नाही. काही लोक चलत चलत जेवालेत, एवढी मरमर कराले, पण एवढं करून हिताच्या बाबतीमध्ये तुमच्या खात्याला आणखी एकही युनिट जमा नाही बस. आणि महाराज तर म्हणले, तुका म्हणे हित पाये किती दिवस, जोवरी हे हाती आहे, हे हिंडत फिरत आहे, तो पण तू तुझ्या हिताचं काही तर कर. तुम्ही हिताच्या बाबतीमध्ये मागं पडला बरं. आज तुमच्या खात्याला एक सुद्धा युनिट पडलं नाही हिताबद्दलचं. जमिनी भरपूर झाल्या, पैसा भरपूर झाला, सगळं झालंय, पण तुम्ही तुमच्या जन्माचं काहीच केलेलं नाही बस. म्हणून तुका म्हणे हित पाय, हिताचं बघा. असंच तुकाराम महाराज कीर्तनात म्हणायचे, लोकांनी हित करायचं बघा हो, जन्म जाते हो, कवा जाईल त्याचा नियम नाही हो, बघा हो, हित करा हो, असं म्हणले. तर एक माणूस म्हणला, महाराज किती दिवसापासून लोकाला हित करा म्हणले, पण लोक मनावरच घेईनात म्हणले. पण मी तुमचं म्हणलं तेव्हापासून कामाला लागलो, हित करूनच घेतलो म्हणला. काय केलास तू सांग की. महाराज म्हणला, मला बसायला जागा नव्हती म्हणला. बरं मग 4 प्लॉट स्वतः विकत घेतलो म्हणला. बरं असे बंगले बांधलोय म्हणला, 3 मजली. बघा तर की येऊन म्हणला, अजून एकटा माणूस किती हित करू म्हणला. ते खिडक्याचे काचन, ते फरशेन, हे तर बघा तर की म्हणला, थोडं हित केलं का म्हणला, 4 बंगले बांधले. महाराज हसले. हे जे बंगले बांधलास, हे जे घर बांधलास का नाही, हे फक्त या जन्मातली शरीराची संरक्षण केलायस. घर बांधलं म्हणजे काय केलंय, संरक्षण झालंय. पाऊस आलं की मधी जावं, वारा आलं की मधी यावं, ऊन लागला की मधी. मग तुकाराम महाराजांना तुका म्हणे संरक्षण करा कुठं म्हणले. तुका म्हणे हित पाय, किती वाडे जरी बांधले तर फक्त या जन्मापुरतं संरक्षण आहे. ते बी पोरग चांगलं असलं तर. पोरग बिघडले असल्यास मग तो त्या वरांड्यावरच मध्ये बी उदी ना त्यानं बस. दुसरं एक जण म्हणला, महाराज मी म्हणलाव म्हणून हिताचं केलोच म्हणला. तुम्ही म्हणलाव हित बघा म्हणलं तर लागलो कामाला, केलोच म्हणला. हित काय केलंस म्हणजे तू. मला मिरच्याला रान नव्हतं म्हणला महाराज. बरं 25 एकर आयतच बागायती घेतलो विकत म्हणला. बरं ट्रॅक्टर सुद्धा, नोकरीच्या गाड्या सुद्धा घेतलो विकत म्हणला. आज गहू जुंधळा मातभर माल व्हायला म्हणजे अजून किती हित करू म्हणला महाराज माझ्या जन्माचं. महाराज हसले. चैनीचे सामान बरे जमा केलायस म्हणजे. उत्पन्न वाढलं म्हणजे काय वाढलं, पाणी टाकून प्याची ते तशीच प्याची. चैनीच वाढलं, चैनी. आज उत्पन्न वाढलं म्हणजे चैनी वाढली, ह्याच्यात हिताचं काहीच नाही. म्हणून तो तुकाराम महाराज म्हणता येणार, तुका म्हणे चैनी करा, तुका म्हणे हित पाय, हिताचं बघा. गड्यो हिताच्या बाबतीमध्ये तुम्ही लेवान वाटोला करून घेतला बस. आता कोणी लोक म्हणतात मग आता घर बांधले, हे बांधले, ते बांधले, हितच म्हणाले. हित काही दुसरी गोष्ट राहते का हो. तर काय केलं म्हणजे जन्माचं हित होतंय. हित म्हणजे काय, हिताबद्दलची तुम्हाला थोडी मुलाखत देतो. जन्मात आल्यानंतर तुम्ही काय करायला, आणि तुकाराम महाराज कशाला हित म्हणले, हित नावाची वस्तू काय आहे, काय केल्यापासून जन्माचं हित होतंय, त्या हिताबद्दलची तुम्हाला एक गोष्ट सांगतो. त्याचा डिटेल पत्ता देतो, त्याचा गल्ली घर नंबर खास तुम्हाला हिताची माहिती देतो. हित म्हणजे काय ह्याच्याबद्दल तुम्हाला कळण्यासाठी एक गोष्ट सांगणार आहे. सगळ्यांनी एकदा टाळी वाजवून भजन करा. विठाला विठाला हिताबद्दलची तर गोष्ट सांगणार आहे, पण तोपर्यंत तुम्हाला तात्पुरतं अशी या जन्मामध्ये वस्तू तयार करा, अशी वस्तू मिळवा, तुम्ही कुठेही गेलं तर त्या वस्तूचा तुम्हाला उपयोग व्हावं. समजून घ्या. उग मोहळाच्या माशावनी धंदा होऊ नये. बेजारून जमा केलं आणि दुसऱ्यानंच नेलं,
तसं परेशानी करून करून कमी तर तुम्हाला त्याचा काहीच फायदा होणार असं नाही. बस अशी वस्तू तयार करायची तुम्ही जिथं जातील तिथं तुम्हाला उपयोगाला व्हावा. बस आता ह्याच्याबद्दलची तुम्हाला गोष्ट सांगतो. मग ते गोष्ट सांगायला 4-5 मिनटं वेळ लागेल तर तुम्हाला दम निघायचा नाही म्हणून कच्चं टिपण दिलोय नाही की. आता तुमची वस्तू तुम्हाला तुकाराम महाराज म्हणले ना, आपले केले आपण खाय तुका वंदी त्याचे. आपणच कमाई करते आणि त्याचा आपणच उपभोग घेते, त्याला मी पाया पडतो. बस केलं एकानं नेलं एकानं, त्याचा उपयोग नाही. बस त्याच्याबद्दल एक गोष्ट सांगतो मी. ती गोष्ट म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये अशी वाहनाची सोय नव्हती. प्रत्येक प्रवास गावोगाव जायचा असला तर पायी करावा लागायचा. मुलीला सोडायलाही पायी जायचं, आणायलाही पायी जायचं, असा काळ होता त्या काळात. त्या काळातली गोष्ट आहे. बस मग आता मुलीला एखादं माहेरातून जर आणायला मुराळी जर येऊन टेकला, मुराळीच म्हणते वाटतं त्याला आलेल्या माणसाला, मुराळी येऊन टेकला, त्या माईची गडबड करायला चालायची. लेकराला काही तर खाला करावं लागेल, संग बांधून द्यावा लागेल म्हणून घरात काही नसलं तर इकडे तिकडे फिरून जमा करायचं आणि रात्रभर त्या माईनं स्वयंपाक करायचा. तांबडं फुटता उठून पाणी तापवायचं आणि त्या मुलाला आंघोळ घालून बैठकीत बसला की लेकीला उठवायचं. उठ माय, दुपारून पाऊस पाणी सकाळी थंडीचं गेलेलं बरं, तुला निहाला आलंय म्हणून लेकीला आंघोळ घालायची. नवे कपडे नेसून बैठकीत बसली की मुराळ्याला ताट वाढायचं. मुराळी जेवून बैठकीत बसला की लेकीला ताट वाढायचं. सोन्यासारखा स्वयंपाक पण पोरगी जेवणा गेली. जेव की माय, भूक नाही मला, 5 घास काहीच एकच नको मला. सोन्यासारखा स्वयंपाक आहे पण पोरीला जीव जे वाटणं गेलं ते पूर्वीच्या काळात नांदायचं झालं की जड वाटत होतं म्हणून त्या भूकवर दबाव येत होता. न्याहाला मुराळी दारात दिसला की वचक बसायची, तिथून भूकच हरपून जात होती पहिल्या काळामध्ये. रुंगल्याहूनही खाऊ वाटणार काही नाही. मायनं सांगितलं जेव, काही नको मला, काहीच नको बस. मग माईची माया लेकरू आता जेवलं नाही काही नाही, म्हणजे एका कपड्यामध्ये काय चपाती काय गट्टा स्वयंपाकाचा करायचा. माय जेवली नाहीस हे पदार्थ बांधून घेऊन, नको काही नको माय, येड्यावणी करू नको, वाटत भूक लागल्यास कुणाला मागशील म्हणून बळं त्या स्वयंपाकाचा गट्टा पदार्थ बांधून द्यायची. बस कारण त्या म्हातारीला माहीत असते नेहाला आलेला मुराळी काही तेवढा शहाणा नाही. वाटत कुठं तर भूक लागली तर 10 रुपये खर्चून माझ्या लेकराला जेव घालायचा का मुराळी नाही. आपल्या लेकराची आपण सोय करावं, माईनं सोय करायची. आणि बहुतेक करून पोरीला न्यायला आलेली मुराळी रद्दी झालेलीच राहतात, करून सुधारलेली नसते. ते खटल्यातल्या माणसाने हिकमतीनंच वाट लावलेलं राहते. ते 2-4 भावाचं खटलं राहो. थोरला म्हणते आता सण झालाय, कामाचे दिवस पोरीला आणायचं करावं. त्याच्या पाठचं म्हणते कुणाला धाडावं. 3ऱ्या नंबरचं म्हणते हे तर इथं बसून काय करायला, जाऊ द्या. म्हणजे इथं बिनकामी झालेलं तिकडं वाट लावलेलं. आणि ते वापस याचं नक्की त्याची तारीख नसते. ते पक्क म्हणते तिथं बी लावून रोजच उठते. पोरीच्या मायला म्हणते ताई ते घोंगडं घ्या बरं इकडं. त्या पोरीच्या माईच्या मनानं घोंगडं म्हणाले जावं जातच काही की गडबड का करायला आत राहायला. त्या पोरीच्या माईला माहीत आहे दिमागात कमी आहे सगळं, म्हणून आपल्या लेकराची आपण सोय करावं म्हणून बळं पदरामध्ये ते शिदोरी म्हणा भाजी भाकर बांधून द्यायची. मग गावाच्या बाहेर जाताना तांब्या ह्याचा पाण्याचा गावाच्या बाहेर मायनं वाटलं जायचं. माय जेवली नाहीच ते नाही, पाणी तर पे नको, चूल तर कर मला काही नग. मग माईनं पायावर पाणी टाकायचं आणि ते दिस येतो माय तिथं थांबायची. दिसं नाही गेले की मग वापस यायचं. मग 2 कोस गेल्यास पोरीला भूक लागली. बघा बरं पाणी कुठं तर जेवण करू म्हणून पाणी बघून बसले. जेवायच्या टायमाला पोरगी याद करू किती माय हुशार आहे. 2-2 कोस गाव नाही मला भूक लागली. पदरात बांधून आणलं नसतं तर मी काय खायचं होतं. मायनं याद करून दिली, मी पदरात आणलं म्हणून किती माझं चांगलं झालं म्हणून. घासाला मायची याद. दोघांनं जेवण केलं, स्वयंपाकाचा गाठा बांधला, पुन्हा 2 कोस चलत गेले. एक दिवस मावळता पाऊस पडलं होतं, एका नदीला पूर आला आणि दिवस मावळा गेला. तिथे 2-4 माणसं बसले होते. हे मुराळी म्हणाले आम्हाला पलीकडे जायचं होतं, पाणी कवा उतरत आहे नदीचं. लोकांनी सांगितलं आता चढालंय उजड देतो, पाणी उतरत नाही. त्या झोपड्यामध्ये लेकराला घेऊन थांबच सकाळी उठून जाय. ती येडं मुराळी म्हणाले लई गडबड आहे हो. मग घालतोस का लोकांचं लेकरू पाण्यात म्हणला. बस उगा गपचूप नाही तर थोबडी देईल म्हणले. पडला मुकाम. बस पुन्हा पदरातली भाजी भाकर सोडली. घास खाता पोर किती मायने याद केली. पदरात बांधून आणलं नसतं तरी तर मी काय खायचं होतं. घासाला याद.
पुन्हा जेवण केलं, रात्रभर झोपले, पाणी उतरलं, पुन्हा 2 कोस चलत गेले. कुठं तर मोटर पाटी होती, त्या मोटर पाटीवर आपले 2 माणसं बसले होते. ते मुराळे म्हणाले, आमच्या गावाला दुपारी एस टी जाते, ती गेली का? तुमचं गाव? हे गाव आहे म्हणले. तुमच्या गावाला जाणारी दुपारची एस टी नदीच्या पलीकडून फेल झाली अहो म्हणले. मग आता जाण्यासाठी संध्याकाळची मुक्कामीच गाडी म्हणले. बस पडला मुक्काम. बस घर सोडून निघालेल्या माणसाचं काय खरं नसतंय हो, कवा येईल आणि काय नाही. वाहनवाले म्हणतात घरची गाडी आहे, नवी गाडी आहे, जायला इतके मिनटं, यायला इतके मिनटं, फोडणी तर देन, चपाती तर कर, लगेच जातो. घरची गाडी असल्याचं, नवी गाडी असल्याचं टायमाला येणं होत नाही का? बकल नव्या गाड्या मालकाला खाली घालून वरी बसलेल्या पळत येणार अशी कोणती गाडी जर बस नवी झाली म्हणजे काही सोयीशीची ती एका घरात. आता सध्याच्या काळामध्ये 2 गोष्टीचा लय उतार आहे बघा. वाहनवालं कवा कटल हे नक्की सांगाय ना, आणि मोबाईलवाले किती लबाड बोलतील हे नक्की सांग. कसले टाकून दिलेलं म्हातारं, इळातून 10-12 लबाड बोलवले. हॅलो कुठं आहेस? गावातच राहते गंगाखेडा. कसं गातं दुनिया चालेल ते कळणार. बस निस्ती लबाडी झाली आता. बस वाहनाचं बी तसंच. म्हणून मी रोज कीर्तना सांगतो, रोज कीर्तनात नवरा वाहनाकडे निघाला की बाईनं देवाला हात जोड जाऊ, चाले पण संध्याकाळी आणून सोडा बरं, मला जाऊन आणायची वेळ येऊ देऊ नका. काही सांगायला झाले हो. आणि जाताना बाईनं न्याहाळून बघायचं त्याच्याकडं. पुन्हा काय असं येतं एका कपड्यात बांधून येते, कुणाला ठाऊक. अवघड झाले, अवघड झालं. बस पावला पावलाला हिंग आत्ता येतो म्हणून गेलेली माणसं बेपत्ता झाली. बस पडला मुक्काम. बस पुन्हा पदरातली भाजी भाकर सोडली. पोरगी याद करू लागली, पदरात बांधून आणलं नसतं तिथं काय खाचं होतं. घासा घासा पुन्हा कपड्याचा गाठा बांधला. संध्याकाळी एस टी आली, त्या एस टीत बसली, बरोबर राईट तिचं तिनं सासरीचं घर गाठलं, पदरातली भाजी भाकर सोडून टाकली आणि तिथून पुढे तिचा आनंदानं संसार केला. हा झाला दृष्टांत, ही झाली गोष्ट. मुलीनं माहेरातून जाताना पदरामध्ये शिदुरी बांधून घेत प्रवास करीत करीत खात खात राईट तिनं मुक्काम घातला. तसे जेवढे माणसाच्या जन्मात आले, गडी असो, बाई असो, लहान असो, मोठा असो, शिकलेला अडाणी असो, आता प्रत्येकाला मरण पावल्यानंतर 84 लाख जन्माचा प्रवास करायचा आहे. मग मुलीनं प्रवासासाठी माहेरातून पदरामध्ये शिदुरी बांधून घेऊन गेली होती. तसं तुम्ही मरण पावल्यानंतर पुढल्या 84च्या प्रवासासाठी इथून जाताना तुम्ही तुमच्या पदरामध्ये काय बांधून घेऊन जाता? जे जाताना तुम्ही तुमच्या पदरात बांधून घेऊन जाल हे खास तुमच्या हिताचं आहे, तुमच्या उपयोगाचं आहे. बस बस जावं तर लागणारच आहे. कित्येक जणांचे मुराळी बी येऊन टेकलेले आहेत, चष्मा लागणं, हातात काठी येणं, मुराळी टेकलेले जावं तर लागणार. बस मग तुम्ही तुमच्या पदरामध्ये काय बांधून घेऊन जाणार? ही बांधलेली घरं, बँकेतला पैसा, देणं घेणं केलेलं, घरातलं सोनं नाणं, महाराज ह्याच्यातलं काही संघ येत नाही का? इतकी पळापळी करून धावपळ करून काय संघ येणार मग तुम्ही? ह्याचं बुडव त्याचं बुडव, ह्याचा धुरासार त्याचा धुरासार, ह्याला मार त्याला मार, ह्याची बुडवा बुडी त्याची बुडवा बुडी करून काय संघ नेणार? करून करून काय नेणं? हे बांधलेली घरं. महाराज ह्याच्यातलं काही संघ येत नाही का? तुम्ही कमिल्याला जर सगळं तुमच्या संघ जर आलं असतं, मग आम्ही कशाला असं डोंगरानं व्हळा माळानं पळाला असतो लोकांना सांगता? आम्हाला काही बेवारशी समजालो का काय तुम्ही म्हणाला? बरेचसे लोक म्हणतो महाराज लोकांचं काय खरं आहे, तिथं काय मोकार नाही, मला बी आधार कार्ड आहे, माय हाय बाप आहे, सगळं आहे हो मला बी. मोकार म्हणून नका. ते कसं झालंय, उगं काही महत्त्वाच्या गोष्टी देवानं मला सांगितल्यात म्हणून परिसरातल्या लोकांना कळवा म्हणून निघालेला माणूस आहे मी, असं काही वाऱ्यावर निघालेला नव्ह. आज तुम्ही कमिल्याला जर सगळं तुमच्याच संग जर आलं असतं, पूर्वीच्या संत महात्म्याने एवढे मोठे मोठे ग्रंथ लिहून ठेवून कशाला गेले असते? सगळ्या संत महात्म्याचे ग्रंथ जर जमा केले ते एक रेल्वे गाडी भरणार आहे. आणि काय म्हणले त्या ग्रंथामध्ये, तू कशासाठी आलायस, तुला इथं काय करायचं, जाताना तुला संघ काय न्यायचं,
धनानी भूमो पशुवचे गोठे भार्याग्रद्वारे जनस्मशाने देशचितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छती जीव एका धनानी भूमो किती जरी तुम्ही पैसा कमविला धनानी भूमो तशाला तसा जाग्यावर राहील तुला जावं लागणार. एक जण म्हणला महाराज चालू खात्याला काय येतं फिक्स काही केलोय म्हणला ते तसेच खात्याला राहून जातील तुझ्या संग येईना बस. धनानी भूमो महाराज लोकांकडून देणं घेणं करतोय मला 10 लाख लोकांकडून येणं आहे म्हणला ते तसेच लोकांकडे राहते तुझ्या संग येईना. धनानी भूमो एक जण म्हणला महाराज माझ्या खिशामध्ये पाकिटामध्ये सदा 10,000 राहतात म्हणला मी रिकामा कधीच नसतोय म्हणला. ते आंघोळ घालणारे काढून घेते तुझ्या संग थोडेसे ना. बरं आता एक आलिया गोष्ट माझ्या लक्षात तुम्हाला विचारावं म्हणालो. माणूस कसं बी मेलेलंच राहतंय त्याला आंघोळ घालून का जाळतेच म्हणालो. मला आजू कळालं नाही बघा लोक मड्याला आंघोळ्या का घालाले कसं बी मेलंच की त्याला आंघोळ घालायची काय गरज आहे. बरं काही बिन आंघोळीचे घातले ते आले का पळून काही दवाखान्यातून आणले तिकडेच बुकून दिले तर आले का वापस. आंघोळ घालायची काय गरज आहे. मला कौतुकच वाटत का आंघोळ घालायची. मड्याला आंघोळ घालायची काही आवश्यकता नाही. मी आंघोळ जे घालणं आहे का नाही हे चापाचापी करणाऱ्या लोकांनी डोकं लढविलेलं आहे. आंघोळीच्या निमित्तानं आडबाजूला न्यायचं काही जवळ असलं तर काढून घ्यायचं नुसतं पोटात काळ आंघोळीची काही गरज नाही त्यामध्ये. आणि जमलेली लोक कसं म्हणतात जवळच्यालाच आंघोळ घालू द्या रे उगा गर्दी करू नका तिथं म्हणजे त्याच्यातच काढून घ्यावं. किती कमी असतात धन आणि भूम पश्वचे गोठे वाडा भरून जरी गाई म्हैशी असल्या पश्वचे गोठे तशाच कोट्यात राहून जाते. एक जण म्हणला महाराज माझ्याकडे जर्सी गाय आहे म्हणला. बरं मग 20 लिटर दूध देते म्हणला. मग ती घेऊन जातोस का काय जाता जाता सांगा म्हणलं. बरं होतं बघा एक गाय बी आली असती तर डेअरीला कटवीत आपण पुढे गेला. पश्वचे गोठे तशाच कोट्यात राहून जाते. भार्याग्रद्वारे भार्या कुणाला म्हणतात बायको. माणसं बायकोला एक लय मूर्ख आलेत हो महाराज. बक्कल दुनियामध्ये बाया बघितल्या पण आमचे माणसं काही न्यारीच आहेत बघा. मग ती घेऊन जातोस का काय जाता जाता संघ म्हणालो. बरं आहे बघा आपली बायको बी संघ जर आली एक भगून 3 दगड झाली की कामच झाले की हो. पण महाराज म्हणजे बायको जरी असली तर भार्याग्रद्वारे बायको सुद्धा नवरा पेटला तिकडं जळत राहते आले शानमध्ये ग्रहद्वारे म्हणजे घराच्या पुढे कुणी कुणी ओटे बांधलेले राहतात बघा. आले शानमध्ये त्या वाट्यावर बसणार. ते गेलं मरून ते गेलं जळून आले शानमध्ये वाट्यावर बसणार भार्याग्रद्वारे. मग रस्त्यानं जाणाऱ्या येणाऱ्या लोकाला म्हणायचे कारभारी माल गेले. आता मज कसं होईल. आता ह्या वाड्याचा मॅन्टर तूच आहेस आता दुसरं कोण. पाय लांब करून बस आकडून बस. झोप वाटेल त्या आडंगावर झोप तुला उठ वाटेल तर पहिली वचक तर होती की कुणी कुणी येतंय काही की म्हणून आज तर मामला झाला तुझ्याच मनावर आता काही. भार्याग्रद्वारे जनस्मशाने जन म्हणजे सोयरे धायरे आलेले असंच न दोस्त मग भरपूर लोक मातीला आले होते. स्मशानी नेऊनी भडाग्नी देऊनी येती परतुनी सकळ सरण पेटलं ऊब लागली चला आज म्हणते तो भावपूर्ण श्रद्धांजली. तुझ्यापाशी हाय काय दुसरं कुठलं तर चिंदूक उभा करायचं आणि भावपूर्ण श्रद्धांजली दुसरं करणार का होते बस. आणि कसे गप्पा करतात आणखी माणूस चांगला होता बघा साल पैसे वापरले पण मला व्याज घेतला नाही बघा. आणि दुसऱ्याला म्हणते धूर निघते बस. सप्तरंगी खेळ केलेले एक धूर निघाला बाहेर. 4 ते 5 तासामध्ये वाळलेल्या सरपणाचा भारा जळून जसे कोळसे होतेत ना तसं देह चितायाम जळून खाक होऊन गेला. परलोक मार्गे मग आतला जे प्राणवायू आत्मा जीव परलोक मार्गे गेला. परलोक जसा पिंजऱ्यातून पोपट उडून गेला तसा प्राणवायू ह्याच्यातून परलोक मार्गे गेला परलोकात. सांगा बाबा आता जाताना काय नेलं त्याने बस.
एवढी धावपळ करू करू पळापळी करू करू मारामाऱ्या करून भानगड करू करू दुधात पाणी घालून 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 लोकांचे घर उठवून काय नेलं सांगा सांग बेफाम पाणी टाकायचं दूधवाल्यानं तर कणी घेणाऱ्याचे बी लेकरं उठवले आणि ह्याचं बी लेकरं उठून गेलं कारण हातात पडेल ते पाणी टाकाले नवरा टिकून आणाला आणि बाई इकडून टाकाल्या ते लेकरं बी घेणाऱ्याची वर येईना तिकडे इतकी मरमर करून काय नेलं संघ जे जाताना तुम्ही संघ घेऊन जाताल ते तुमच्या हिताचा आहे महाराज की मग जाते का नाही माणसाच्या संघ मेल्यास सांगायचं का ऐकायचं का तुम्हाला ऐकून तसं करायचंय का आता सांगावंच लागलं तर एवढं सांगितलं तेवढंच कशाला ठेवू कर्मानुगो गच्छति जीव एका कर्मानुगो गच्छति जीव एका गडे हो तुम्ही किती जरी बंगले बांधले किती जरी हवेल्या बांधल्या 1 रुपया तुमच्या संग येणार नाही काय देवाचं मंदिर काय देवस्थान काय धार्मिक कार्यामध्ये सत्कार्यामध्ये तुमच्या हातानं जो पैसा खर्च झाला असेल एवढाच पैसा फक्त संग येणार बस एरी तुम्ही किती मोठे मोठे लग्न कार्यामध्ये भारी भारी जरी जेवण केले 1 भाताचं शीत तुमच्या संग येणार नाही आज 7 दिवसापासून जे ज्ञानेश्वर महाराजाच्या नावानं जे देवाच्या नावानं जे अन्नदान तुम्ही करताना एवढं अन्नदान आता जाताना संग येणार बस कुणाचे पाय धुवा कुणाचाही सत्कार करा कुणाचाही गुलाल उदा काय संग येणार फक्त केलेली देवाची सेवा आणि केलेली संताची सेवा केलेल्या देवासाठी पैशाचा खर्च देवासाठी केलेलं अन्नदान आणि देवाची संताची केलेली सेवा ह्याच्याशिवाय तुमच्या संग काही मेल्यानंतर येणार नाही बस माना न माना पटू न पटू करा न करा मी खरं आहे ते तुम्हाला सांगा बस आता कीर्तन सुटल्यास म्हणणारे बी लोक एवढं महाराजांना सांगितलं बरं आपल्याला नाही वा पटलं तुला पटावं म्हणून सांगितलेलं नव्हे मी खरं आहे ते सांगलं आता तुला पटच नाही गेलं म्हणजे काही चॅनल बंद करून टाकू का मी सांगायचं कोणाला महाराज स्पष्ट म्हणले कोणी नाही सरे येता केल्या संचिता तोरिते पाप तोरिते पाप गेल्या संचिता वेगळा तोरिते पाप फक्त संचित म्हणजे पुण्यकर्म संग येणार बस किती पुरावे सांगू तुम्हाला मज चालता प्रयाण काळी आस्था दिसती जवळी मृतिके मृतिका कवळी एकले मेळी संचिताचे नेम कसा आहे शरीरातून जीव बाहेर पडल्यानंतर काही अंतरावर जाऊन थांबतंय हे तुम्ही ग्रंथ जर गरुड पुराण काशी खंजर बघितला असेल त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिली याची बस शरीरातून जीव गेल्यानंतर एकदम सिलेक्ट होत नाही काही अंतरावर जाऊन थांबतंय त्याला देव जाऊन हटकितोय का थांबलास जा की संपला त्याचं तुझं एकटा जाऊ का म्हणतोय मग मला हुरू लागाले उदास लागाले रुक लागाले मला एकट्याला जाऊ वाटणार कोणी तर द्या की थांब काही द्यासारखं केलायस का म्हणून थांबवून घेते त्याला मग देव जन्मातलं पूर्ण रेकॉर्ड बघा ना कोण्या देवस्थानाच्या पेटीत काही टाकलेलं आहे का कुठं काय पुण्याच्या कामात काही अन्नदानात काही टाकलंय का मग जन्माचं सगळं हिशेब करणार त्याचा एक गठ्ठा बांधणार
एकले मिळी संचिता, एकटा म्हणलास ना हे तुझ्या हाताने घडलेलं पुण्य घेऊन जा. मग ते जन्मभर केलेल्या पुण्याचा गठा जीव घेऊन पुढे जाणार. पुढे त्याला कोणताही जन्म मिळाला तर ते नशीब म्हणून त्याला वापरायला मिळणार. नशीब नशीब जे म्हणून म्हणते, नशीब काय? नशीब म्हणत असतील की लोक इकडले. नशीब म्हणजे काय? नशीब म्हणजे काय लॉटरी आहे का? काही लोक म्हणतात ना आयतं बसून खाला बी नशीब पाहिजे र, ते कोण्या दुकानावर मिळतंय र म्हणजाव त्याला. नशीब म्हणजे काय? आता हे लोक जे देवदेवाला खर्च करायला का नाही, हे राईट, हे आपला आपला खर्च केलेला देवाचा घेऊन जाणार, आलिशानमध्ये बसून जाणार. हे तुमचंच असतं. नशीब म्हणजे काही कुणा दिलेलं नाही, काही नाही. आत्ता करायचं, जन्मदिनी त्याचा उपभोग घ्यायचा, त्याचं नाव नशीब. आज तुम्ही जे जे करताना हे तुमच्यासाठीच आहे. आता तुम्हाला त्याची ती बारीकी सांगू आणखी. तुम्ही म्हणता देवाला दिलं देवाला दिलं, हो का? देवाला कशाचीच गरज नाही. आता काही लोक म्हणतात देवाचा सप्ताह, देवाचा सप्ताह. सप्ताह देवाचा नाही. उत्थान दोषकान तुम्ही विचार करा, हे सप्ताह तुमचा आहे. देवाला सप्त्याची काही गरज नाही. मी पहिलं पाराकडे जात होतो म्हणलं आता जायना झालो. पहिले तुला ये म्हणलं नव्हतं त्यानं. मी पहिला सप्ताह पुढे होऊन करीत होतो म्हणलं आता बंद केला. पहिलाही तुला कर म्हणलं नाही. तुम्ही सप्ताह करा न करा, पाराकडे जा न जा, त्याला काहीच गरज नाही. मग हे येणं कशासाठी? तुम्ही तुमच्यासाठी. तुमच्यासाठी आहे सगळे. देवाला काय गरज आहे? आता काही काही लोकांच्या बोलण्याचं मला हसू येतंय. काही काही लोक कसं म्हणतात, देवाला द्यावा लागल. हो देवाला हे देणारा. एक जण तर म्हणला कालच्या सप्त्यात पदरचे पैसे घातले मला पदरून देवाला. काही काही लोक म्हणतात मी 11,000 रुपये देवाला देणगी दिली. आता तुम्ही कसं बोलाला? देवाला 11,000 रुपये देणगी दिली. आता तुम्ही विचार करा, 11,000 रुपये देवाची पावती घेतलास, देवाला देणगी दिल्या म्हणालास. देव सगळ्या सृष्टीचा मालक, त्याची बायको लक्ष्मी. ती लक्ष्मी चलत चलत जर एखाद्याच्या घराकडे ध्यान लावून जर 2 मिनटं बघितली, पैसा त्याच्या घरात मागवणं इतकं उठू येते. बस उगं बघितलं, मुख कामी राहिले असतं सरलीच नाही होत इथं. चालता चालताय तुमच्या घराकडे वाकून बघितलं तिनं तर पैसा मावत ना. एवढी आतोनात पैसेवाली बाई आहे ती. ती लक्ष्मी आमच्या देवाची बायको आहे. रोज ती पायथ्याला बसून आहे. आता दुनियाला पैसा सप्लाय करणारी लक्ष्मी देवाची बायको पायथ्याला बसून आहे. तुझ्या 11,000ला घेऊन देवानं काय केलं असेल का? त्याला देणं झालं तर म्हणून फेडू लागला असेल. काहीच त्या 11,000ची देवाला गरज नाही. मग हे तुमच्यासाठीच आहे. मग महाराज हे देवाला दिलं देवाला दिलं देवाला, हे लोक कसं म्हणाले देवाला दिले? आता त्याचं माध्यम सांगतो की तुम्हाला. देवाला जे दिले म्हणालेत का नाही, देव आहे बँकेचा कॅशियर. कॅशियर आहे ना? हो. तुम्ही बँकेत गेले पैसे कुणाकडे देता? तेच घेऊन जाते का घरला? तुमचे पैसे घेणार, खात्याला जमा करणार आणि सांगणार माझी बदली जरी झाली तर तुमच्या खात्याला जमा आहेत, कधी घेऊ शकता. तसे आता हे तुम्ही जे खर्च केला का नाही 7 दिवस तुमच्या खात्याला जमा होणार. इथं घ्या, पुढल्या जन्मात घ्या. हे तुमच्यासाठी आहे, तुमच्यासाठी. इथं हेवा देवा करायचे नाही. 1 करोड डोक्यावर पट्टी लावायची गरज नाही. तुझ्या नावानं जमा, तुझी दुकान. आणखी सांगतो तुम्हाला त्याच्या पुढे जाऊन, इथं खर्च करणं 1000 जन्मामध्ये मिळविणं. आता एक नवीन नियम निघाला आहे बघा. आता तुमच्या लक्षात येते का नाही की एक कायदा निघालेला आहे. एक भारतातला माणूस अमेरिकेला निघाला, त्याच्यापाशी 1 कोटी रुपये होते. 1 कोटी रुपयाचा मालक भारतातला अमेरिकेला निघाला. पण अमेरिकेमध्ये भारतातले पैसे चालत नाहीत. तिथं काय चालतंय? डॉलर. मग भारतातले पैसे जर परदेशात वापरायचे झाले, ते एक योजना आहे त्याची. आता एखाद्याला अमेरिकेला जायचं, हे पैसे घेऊन उपयोग नाही. मग अमेरिकेला जायचं आहे म्हणून त्यानं इथले भारतातल्या बँकेमध्ये जाऊन, विश्वासाच्या बँकेत जाऊन भरायचे. ही बँक पावती देते. मला अमेरिकेला जायचं म्हणलं की त्यानं पावती देतं. ही पावती घेऊन अमेरिकेला जा, तिथल्या बँकेला दाखवा. ती बँक ती पावती घेऊन इथल्या बँकेसंग संपर्क घेते. जेवढे भारतातल्या बँकेत पैसे भरले तेवढ्याचा डॉलर तयार करून देते. बस आहे का बरोबर आहे? ह्याच्यातल्या 4-2 लोकांना कळालं तर बस झालं. नाही तर निवडून मजे सांगणं फालतू होऊ नये. बायला वाहे पटकावापासून बोलायला हे म्हणतात.
एक दोघाला तर कळालं तर ॲडजस्ट होईल म्हणालो. ती एक धसकीच राहते ना, खरं असं होतं बस. मग भारतातले पैसे जर परदेशात जर वापरायचे झाले तर विश्वासाच्या बँकेत भरावे लागतात. ती पावती मिळते. तसं ह्या जन्मातली प्रॉपर्टी, ह्या जन्मातलं धन दौलत तुम्हाला जर पुढल्या जन्मात पाहिजे असेल तर इथल्या विश्वासाच्या बँकेत जमा करा. आता विश्वासाची बँक कोण आहे? देवच, संतच. संतसुद्धा कॅशियरच आहेत. आम्ही महाराजाला दिलं, महाराजाला दिलं. महाराजाला बी त्याची काही गरज नाही हो. कोण्या संताला, ज्ञानेश्वर महाराजासारख्या, हनुमंतासारख्याला संताला खर्च केला तो, हे तुमच्याच उपयोगाचं आहे हो. किती भारी सांगितलं तुम्हाला काम झालं की तुम्ही जे संताला, महादेवाला जे करायला का नाही, उगं देवाला आणि महाराजाला दिलं म्हणाला, हे तुमच्यासाठीच आहे. कसं आहे कळण्यासाठी सांगतो की मी. एक संन्यासी महाराज होते. एका सावकाराच्या इथे गेले. सावकार, मी एक मोठा मठ बांधलोय, म्हणजे आश्रम बांधलोय, मला गादी पलंग सगळं माझी खाण्याची व्यवस्था सगळी हेच आहे, पण मला एक नाद लागलाय. मला भेटायला आलेली, मुक्कामी राहिलेले माणसाची जेवणाची, खाण्याची, झोपण्याची सोय व्हावं म्हणून मी सोय करालो म्हणले. म्हणून कोणी तांदूळ द्याले, कोणी गहू द्याले, कोणी साखर द्याले, तुम्ही कातराय पांघरायचे द्या. त्या सावकारानं वक्त झर तोंड करून 2-4 चादर उतरली, फाटकं चादर काढलं आणि फाटकी सतरंजी काढली. हो का महाराज म्हणले, अहो चांगलं दे आम्हाला, घडतंय ते दिले बघा महाराज म्हणलं. मग त्या महाराजांनी नेऊन ती सतरंजी, ते पत्राचं शेड होतं त्या मठामध्ये, त्यानं तिथं ते सतरंजी आतरली आणि पाय त्याला असं घडी करून चादर टाकलं. ते सकाळी असं झालं, दुपारून वारं सुटलं. त्या सावकाराच्या दारामध्ये एक झाड होतं, ते झाड वाऱ्यानं कोसळलं, त्याच्या छतावर पडलं, छत खाली कोसळला, त्याच्या कपारीतून सावकार बाहेर आलं. बाहेर आलं तर विजानं, ह्या पावसानं झोडपलं का नाही, कुणाच्याही घरला पोलाला सगळ्यानं कवाडं लावलं टाकले. एका गावातलं कोणतंच घर उघडं नाही. जे जे गेलं परत मठाकडे गेलो. ते मठाला महाराज कशाला कवाड लागेल गेलं. म्हणलं महाराज गाऱ्यानं झोडपं मला भलतंही वाजले, मला थरथळी वाजले, मला काही पांघरायचं असलं तर द्या. महाराज म्हणजे त्या शेडमध्ये यायचं आहे. गेलं. ते सकाळी दिलेली सतरंजी आतरलेली होती, चादर पडलेलं होतं तिथं. ते चादर अंगावर घेतलं, सगळं फाटकंच वारं लागू लागलं. खालून सतरंजी फाटकी, खालून थंड लागू लागलं. महाराज म्हणलं, हे ना ही उभी राहायनं झाले, थंडी राहायनं झाले, दुसरं काही पांघराय असलं तर द्या की. महाराज म्हणले, माझ्यापाशी असतं तर सकाळला तुझ्याकडे कशाला मागायला आलं. असंच तुम्हाला येळाला होतंय म्हणून आम्हाला जमा करायचा नाद आहे रे. आम्हाला कशाची काही गरजच नसते यायची ना, तुमची सोय व्हावं म्हणून. तुला मागाय आलो तर सकाळी हे दिलं असं म्हणलं, आणि सकाळी एक मोठी रगन गादी दिली असती तर मग आता तुलाच होत होती की मला त्याची काय गरज होती. खरंच आहे की हो म्हणला महाराज, माझं लय चुकलं की म्हणला, तवाच दिली असती गादी, एक मोठं एखादं चादर दिलं असतं तर. मग आता दे की. आता कुठं ढिगाऱ्याखाली कोयजून गेले की काय नाही की म्हणलं. माणूस मेल्या जसं गळ्याला पुन्हा आठवण करून वाटते तसं रोडला म्हणलं. महाराज फाटकच मी संताला दान दिलं तर माझ्या येळाला आलं म्हणला, पण जमा केलेलं सगळं वाया गेलं. बस दृष्टांत संपला. काही कळालं का सांगण्यावरून तुम्हाला? जमा करून ठेवलेलं असंच होतंय, काही तुमच्या हातानं सत्कार्याला गेले की कामाला येते. बस म्हणून मी बऱ्याचशा लोकांना अशी राय दिलो, 10 गेले 5 उदे, संपत्ती कमीली, सगळा संसार केला सगळा, काही तर तुमच्यासाठी करा, तुमच्यासाठी करा. बक्कल तुम्ही लेकरासाठी केलं, बक्कल सगळ्यासाठी केलंय, पण तुमच्या जन्माच्या सोडवणीचं काही तर करा. पण ते आम्हालाच राय द्यालीत. हा अशी कमाई करायची ते 3 पिढ्या हटू नये म्हणा. एक माणूस तर म्हणला, माझ्या महागारी सुननं लेकानं अरे संगमध्ये खाल्लं पाहिजे. खाऊ दे रे बाबा, मी काही तसं कुठं म्हणालो, पण तुलाही काही संघ घ्यात जाऊन जाच कर की. नाही मला कशाचीच गरज नाही, म्हणजे सुनन लेक माझ्या महागारी आनंदानं राहो. आता तुम्ही थंड डोसक्याने विचार करा सगळे. सुनन लेक आनंदानं देवाला नाही, कोण्या संताला नाही, सत्कार्याला नाही, सुनन लेक आनंदानं राहावं म्हणून यानं घर बांधून ठुलं, सगळं करून ठुलं, जमिनी कमवून ठुल्या, देवासाठी काहीच नाही केलं नाही. गेलं मरून. आला कुत्र्याचा जन्म. धोधार पावसात भिजाले. ह्यानं बांधलेल्या बंगल्यामध्ये ह्याची सुनन लेक मस्त पलंगावर टीव्ही लावून खेकाट्या घालीत बसले, ते कुत्रवून भिजाले. आता लेकानं सुनानं आनंदानं राहिलेलं ह्याला कुत्र झाल्यास काय फायदा आहे? कळाला का मतलब त्याचा? वाडा बांधले लेकाला सुनाला होईल म्हणून, देवासाठी काही केलं नाही.
आणि मेलन कुत्र झाले, धोदार पावसात भिजाले वाड्याच्या पुढी. आणि ह्याच्या बंगल्यामध्ये सुनन लेक आनंदानं बसलेत. आता सुनन लेकानं आनंदात राहिलेला काय उपयोग झाला? आता सुन ह्याला वाड्यात येऊ देते का? मग कुत्रं झालेलं त्याला कळालं, हेच वाडा म्या बांधलोय की पहिला म्हणलं. आणि त्या पावसामध्ये निघालं वाड्यामध्ये. सुनन असला धोंडा उचलला, अरे हा म्या तुझा सासरा हवा म्हणाले. माझं काय काय कधी गेलं सासरा, काही उपयोग झाला त्याचा? अरे तुझ्या महागारी कोणी आनंदानं खाले, काय उपाची राहील, तुला काय उपयोग आहे त्याचा? ईसतन धनकी कोण बराई, देखत नहीं नो मी मिट्टी मिलाई, कनकर चुनकर मेहल बनाया, आपी जाकर जंगल सोया. हड़िया जड़े जैसी लकड़ी की मूली, बाल जड़े जैसी घास की पूली, कहत कबीरा सुनो भाई गुनिया, आप मरे पीछे डूब गई दुनिया. आपल्या माघारी कुणा आनंदानं खाले काय आणि उपाशी राहिले का काय? कोणाच ह्या गहू जुंदा हाची जमीन कमी लोय म्हणला लेकाला सुन हाला. आणि उद्याच्याला मेला सण बैलाच्या जन्मात गेलास, इळबर नांगर ओढून असला कडबा धावणीमध्ये. आणि तुझ्या ह्याच्यावर पूर्णाच्या पोळ्या करून खालीत. तुझ्या माघारी सुननं खालं काय आणि लेकानं खालं काय? मी खरं आहे ते सांगालो. असं सांगायला गेलं की लोकांच्या डोळ्यात आलोय मी. मायला ह्याला लेकर नाही तर आमचे दे कोणा झालीत म्हणाले. काय पोटात काळं धरून सांगालो का तुम्हाला? खरं आहे ते सांगालो की विठाला विठाला चांगलं श्रीमंत 2-3 भाड्या गेलो तर मला सांगू लागलं असं आहे तसं मोठ्यापणाच्या गप्पा सांगू लागलं. पुन्हा त्याच्या घरला गेलो तर वक्त झर तोंड करून बसलं होतं. मला काय दुखत असेल जाऊ द्या म्हणून कशाला चर्चा करू. पुन्हा गेलो तसलंच तोंड. मी त्याला म्हणलं तुला झालंय काय म्हणलो? हां का आम्ही आलेलं बरं वाटणं झालं. गेल्या बारला काही दुखत असेल म्हणून हाय घेऊन बसलो. आता तसलंच तोंड करून बसलो. तुला झालंय काय? व्हायला काही नाही म्हणलं महाराज, मला पोराचाच लय घोर लागलाय म्हणला. का? पोरग येडं निघालं म्हणला, माझी जायदाद महागारी सांभाळणं होईना म्हणला. लयच कमी लिहिलं आहे म्हणलं महाराज पोराच्या. मग पोराचं कसं होईल? झोप येईना डोळ्याला, अन्न खवाटणं म्हणलं माझ्या महागारी पोराचं कसं होईल? तू लय जायदाद कमी लिहू महाराज पोराचं. मी त्याला सांगितलं हो तुला पोराचा घोर करू नको. पोरग हाय ते जमीन इकून खाऊन आनंदानं राहतंय, पण तुला गेल्या गेल्या शिवलाट वाढावं लागतंय. तुझा विचार कर. आणि त्या पोरालाच म्हणाले तुला माझ्या महागारी कळल मायला, तुला काही गादी आहे का करा गेल्या गेल्या. कसलं बोलायला तुम्ही काय नाही. विठाला कसे म्हणाले महाराज तुम्ही सप्ते करता म्हणला. तुम्हाला सांगू का म्हणला, मी काल पोरा पोरीचं लग्न केलं म्हणला. तुमच्या सप्त्यापेक्षा चौपटीनं लोक लग्नाला होते म्हणला. माझ्या काय निघाला सप्ते करायला म्हणला. थोडं माणूस नव्हतं म्हणला, नजर पोचल तिथं माणसं होते म्हणला. आणि निघाला सप्ते करायला म्हणला. काय सप्त्याला जेवाय करता हो म्हणलं तुम्ही लोक? चपाती वरण भात बुंदी करता हो म्हणला. वराडात आलेल्या लोकांना विचारा 2-2 पत्रवळ्यावर लग्नात मावना गेलं म्हणला. आणि निघाला सप्ते करायला. एकट्यानं एवढं लग्न भारी केलं म्हणला. त्याला म्हणलो काही लय मोठा पुरुषार्थ केल्यावर वाटाले का म्हणलो तुला. मी त्याला समजून सांगितलो सप्त्यातलं वरण भात मेल्या संघ येईल, पण लग्नातली जिलबी नुकती संघ येणार नाही ध्यानात राहू. तुम्ही स्वतःला संसारिक कामं करताल आणि हाबूक ठोकताल तर असली धोका खाताल. संसार किती सचोटीनं जरी केल्याला खर्च संघ येईन आणि 84 बी चुकीना. वरण भात संघ येईल आणि 84 चुकील, पण लग्न कार्यात केलेलं करा. मोठे मोठे संसारिक कार्यक्रम करताल सप्त्याची बरोबरी करा जाताल तर असली धोका खाताल.
कांदे खाऊन सफरचंदाचा आवा आणू नका म्हणालो. असली धोका खाताल म्हणून मी तुम्हाला समजून सांगालो. पुन्हा माझ्या नावानं बोंबलू नका तुम्ही. कारण संसार करायला माझं नको नाही, पण काही संसारच कार्य करतील आणि मी मोठा पुरुषार्थ केला म्हणतात तर धोका. संसारात केलेला खर्च संग येईना आणि त्यानं 84 चुकना. बार बार मी सांगालो तुम्हाला, मी संसार करायला इन्कार करणार. मी तुम्हाला होडी होडी केलो का संसार करणाऱ्याला? लेकरा बाळा संसारात कार आला म्हणून शिवा दिलोय का? संसार करायला माझं नको नाही, पण मला संसाराशिवाय दुसरं काही देवाची गरज नाही म्हणशील तर असली धोका खाशील. कारण प्युअर संसार करून मरशील तर केलेला खर्च बी गेला आणि 84 बी मध्ये पडावं लागलं. त्याच्यासाठी काही का होईना पण हे केल्याचे तुला पुन्हा जन्म नाही. उगा आता भूषणात राहशील, हेच करीन तेच करीन तेच करीन म्हणशील तर असली धोका खाशील. संसारापासून 84 कधीच चुकत नाही. किती बंगले बांधले, किती मोठा संसार केला, किती लेकरा बाळाची जोपासना केली, किती जरी तुम्ही पळापळी जरी केली, तर महाराजांना स्पष्ट सांगितलंय, आपुल्या हिताचे नवती सायास बृहदारास रणवीत बृहदारास रणवीत बृहदारास रणवीत आपुल्या हिताचे नवते सायास संसारातली कोणतीच 84ला कामाला येत नाही. संसारातलं कोणतं बी काम तुम्हाला पुन्हा जन्माला आणत नाही. करण्याबद्दल माझा इन्कार नाही. करा, लग्न कार्य करा, लेकरा सांभाळा, सगळं सगळं सर तुम्हाला माझी परवानगी. पण ह्याच्यावर जर तुमचं जीवन जर संपलं, असली तुम्ही धोका खाताल, त्याची भरपाई चंद्रसूर्यात उपर निघणार नाही. बस महाराज, मग आता आम्ही किती संसार जरी केला, लग्न कार्य केले, पोराचे शिक्षण हे तर कराच, तर ह्याच्यापासून 84 चुकना. मग महाराज ह्याच्यापासून 84 बी चुकना, पुन्हा जन्मही मिळणार म्हणता, संघ बी काही ह्याच्यातलं येत नाही म्हणता. मग हे असलं संसार करणं हे आहे काय? लग्न कार्य, लेकरण बाळण, पोराचे शिक्षण, नोकर, हे हे आहे काय? हे मग हिताचं तर नाही म्हणता. मग आता हे कशासाठी आहे? का करायला आम्ही? आता सांगावंच लागेल की ते बी संसार हिताचा नाही. मग लग्न करणं, लेकराचं सांभाळणं किंवा ठेप्याला लावणं, हे सगळं जे आहे की नाही, आता हे कसं कसं आहे ते सांगतो तुम्हाला. संसार म्हणजे तुम्ही दोघा नवरा बायकोनं लैंगिक सुखामध्ये जे गुण गाळले तर त्याचं हे सार लठून आहे संसार म्हणजे. 4 पोरीचे लग्न केलं म्हणला महाराज, भलती परेशानी व्हाली आहे म्हणला. घटनाच तशी घडून आणलायस, सारलं करणं भाग सांगतोस कुणाला? हे तर करावंच लागणार आहे तुम्हाला. बाजूबाजूच करावंच लागेल. हो, पोराला उघड्या सोडताव का तुम्ही? पुरीला उघड्या सोडताव का? काही काही लोक म्हणतात ना, खरं तर तू तसं करू नव्हतास.
पण केलायच ना निपटायचं बघ. हे संसार सगळा निपटीचा आहे बघा. हां, दुसरं काही नाही याच्यामध्ये. काही काही लोक तर लय मोठे मोठे नावं द्याले संसाराला. यंदा मुलीचं लग्न आहे, करावं कन्यादान. अक्षरे कुठं सांगितलेत की शब्दही भारी भारी. कन्यादान कशाला म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? तुमची पोरगी मी उजवून द्यावं लागते, मला कन्यादान घडतंय. तुझ्याच पोरीचं लग्न तू करणं कन्यादान नाही, गुन्ह गाळलेलं सारलं तू नाही. करावंच लागतं, निपटावंच लागतं ते ना. संसार करणं म्हणजे गुन्ह गाळलेलं निपटी नाही. बस आता लय बेजारी व्हाल्या बाबा, गुन्ह गाळले तर रडू रडू करू बस. ते मी कवाय कीर्तनात गोष्ट सांगतोय. यात्रेच्या आम्ही पायाने वारीला जायचं. पहिलं परळी ते पंढरपूर, पंढरपूर ते आळंदी. मग आम्हाला महाराजांना सांगायचं, पोरो चालायचं पण वाटणं कोणाचं जेवायचं नाही बघा. इळभर तुम्ही भजन करताना संध्याकाळी जेवलं की इळभर भजन केलेलं ते पंगतवाले घेऊन जाते. त्यासाठी आपलं आपलं करायचं आणि खायचं चालायचं. मग तेव्हा 50 माणसं होता आम्ही दिंडीमध्ये, जास्त नव्हतं. मग ज्येष्ठनं कोणाला भाकरी येत असेल त्यानं ते करायचं, कोणा चुलीला जाळ घालायचं, हे वाटणं आमचं चालायचं. मग सालभर आम्ही कोणाचा टुप्पा करायचा म्हणून 4 पांजाचे टुप्पे करायचे. मी दरवर्षी हाताखाली माणसं बदलीत होतो, पण एका माणसाला बदलीत नव्हतो. ते रेणापूरच्या पलीकडे एक माणूस होतं, ती इतकी माझी सेवा करीत होतं. अर्ध्या रात्री काही बी मागितलं तर मला द्यायचं त्यांना. पण त्याची एकच कोडवंगळ होती, काही चांगलं दिसलं की कुणाचं तो उचलित होतं त्याला. ते आम्हाला निपटावं लागायचं त्याचं हातापाया पडून. पण ते असू जा म्हणलं, एवढीच कोडवंगळ आहे पण आपल्याचा ह्याचा आहे. मग ते वाटणं सेवा करायचं. मग असं चालता आडरानामध्ये संध्याकाळचा मुक्काम झाला. दिंडी थांबली. तिथे एक शेतकरी आपलं नोकरीचा गडी नवरा बायको राहत होते गडी ठुल्याला. मी गेलो, माय आमचे तांदूळ घ्या, तुमच्या भगुन्यामध्ये आम्हाला खिचडी शिजवून द्या, तुमचं भगुनं घासून आणून देता. त्या बाईनं सांगितलं, माय एवढं घर सोडून तुम्ही देवासाठी निघाला, आम्हाला एवढे करू द्या की भगुनं घासून देते, मी तुमची खिचडी शिजवून देते, काही तिची घोर करू नका काही. मग त्या बिचारीनं आपलं भगुनं घासलं, तांदूळ दिले. मग ह्या माणसाला सांगितलं, तू इथं थांब, हरिपाठाचा टाईम झाला, आमचा हरिपाठ होते, तो खिचडी शिजली की घेऊन ये. मग त्या बाईनं फोडणी टाकली, त्याला तिथं बसवलं. मी इकडं हरिपाठाकडं आलो. त्या बदमाशानं त्या बाईला काय म्हणला की बघा, बाई जेव्हा तापली का नाही, दाताडच पाडीन आणि थोबाडच पडीन, टंगडीच तोडीन करू लागलो. छान झालं करून बाई, थोबाडीतच देईन असं बलत करू. तू कशाचा वारकरी आला असं पंढरपूरला कशाला निघाला असं म्हणजे, तुझी खिचडी फिचडी देते लावून ती बघून घेतली. माय टाकून देऊ नका, घे कशात, तुझं काय त्यात काही शिजलं होतं का काय, फोडणी नीट दिली ती, बटबट पाणी तसं मध्ये दे फेकून करून, नका टाक माझं, कशात घेतो, टाक माझ्या कोच्यात. त्याच्यापाशी नव्हतंच काही, त्या धोत्रात बदल ते पाण्यात टाकून दिलं. असं धोतर धरून घेऊन आले, धसकून केलं. मला इतक्या बिगीनं काही खिचडी शिजली नाही, काय कुठं ना केला की म्हणलं. ते आले समोर तर ते खाली पाणी गळाले. मी त्याला म्हणलं, हे काय गळाले रे? म्हणजे गुण गळालेत म्हणला. मला काही तर भानगड केलं हे. त्या बाईच्या पाया पडत बायकोनं सोडून दिलेला आहे, त्याला काहीच खरं नाही. म्हणजे जसं बोलत तसं तिची लाल आई कमी होऊन नाही, तर छानच करू लागली. आणि मला म्हणाले काय गळाले, ते गुण गळाले. तसं एखादं जर रडू करून आलं का नाही, काय गुण आले तर तुझे गुण गळालेत. म्हणजे संसार म्हणजे सगळा निपटीचा आहे बघा. ह्याच्यामध्ये काही पुण्य बी नाही. आणि कारण कसं आहे, सांगितल्याशी तर तुम्हाला काय कळलं. आज मला संसार करणाऱ्याला मी शिवा द्यायला नाही. 100% संसार करा, पण संसार करून मी 84 चुकीनं पुन्हा जन्माला येईल म्हणलं तर हे तुम्हाला मिळणार नाही. त्याच्या करताना तुम्हाला एकच करावं लागेल. पुन्हा जन्म पाहिजे असेल, 84 चुकून जर 13वी झाली की 14व्या दिवशी जन्माला याचं असेल, तर तुम्हाला धार्मिक कार्य, सत्कार्य, पुण्याचे कर्म, साधू संत हेच करत राहावे लागतात. ह्यालाच तुकाराम महाराज म्हणले, तुका म्हणे हित पाये जोवरी हे हाती आहे. मग तुम्हाला जर काही तुमच्या जन्माचं हित करायचं असेल तर हित ते करावे देवाचे, हित ते करावे देवाचे, हित ते करावे देवाचे, हित ते करावे देवाचे.
पेटत माल भरा, पेटत माल भरा. कोणता माल भरा? 84 चुकिणारा माणसाच्या जन्माला पाठविणारा आणि इथलं केलेलं बरोबर जन्मोजन्म वापरायला मिळणारा असाच माल या पेटत भरा. आले भरायाची आले भरायाची आले भरायाची आले भरायाची सत्य काय खरं काय तुमच्या पुढे ठेवले. आता मानणं न मानणं तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. बस कसं आहे, आम्ही होईल तेवढं खरं सचोटीने सांगतो, पण सगळ्याच गोष्टी आमच्याकडे नसतात ना. मालकाच्या मागं बैल कोण्या पाण्यावर घेऊन जायचं मालकाच्या हातात आहे, पण बैलानंच प्यावं लागेल का नाही. आता आम्ही तुम्हाला कसल्या प्रकारचं ज्ञान द्यायचं ते देऊत हो, पण ते आम्हाला तुम्हीच आणावं लागेल की. आम्हाला कसला माल पाहिजे ते आम्हाला विचारावं, आम्ही तुम्हाला देत आहोत, पण त्याचा वापर केला पाहिजे की. आता कसं व्हायला असं सांगितलं का नाही, उगा ऐकायला तुम्ही निघून चाला, त्याचं काय अंमलातच आणि ना. आता मला बरेचसे लोक विचारतात, मला तुम्ही एवढं महाराज सचोटीनं सांगताव, खरं सांगतो, इमानदारनं कळकळीनं सांगताव, पण एवढं सांगितलं लोक सुधारणात कसे झाले. एवढे लोक कीर्तन ऐकायलेत, एवढे लोक रोज हे करायले, पण लोकांत काही बदल होईना. मी म्हणलं आता आमच्याकडे काय आहे त्याच्यात. आता आम्ही करायचं तेवढं करायला उतार येणं गेलेस आम्ही तर काय करावं. मातभर शेतकऱ्यानं कष्ट केले, पण रानच उतार देणं गेलेस काय करा. मला काही लोक असंही म्हणतात, नाही लोकांना मानाय पाहिजे बघा, लोकांना ऐकायला पाहिजे बघा. मी म्हणलं ती आमच्याकडे काहीच नसते. आणि त्याला एक सांगितलं, मग एवढं सांगून लोक काय ऐकणार म्हणलं. लोक एवढं सांगून सुधारणार कसं. त्याला मी सांगितलो, संसार असो की परमार्थ असो, एखाद्यानं खरी बी गोष्ट जर सांगितली तर समोरच्या माणसानं नाही पटली, त्याला कारण राहतात. संसार असो का परमार्थ राहतो, शहाण्या माणसानं सांगू जर समोरचं माणूस जर मानिना गेलं, त्याचं कारण सांगतो तुम्हाला. आता आहे बघा, एखाद्याचं मरण जवळ आलेलं राहो, त्याची पायाकून आलेली राहो, त्याची वड वडलेली राहो, 100 माणसानं त्याला एखादी गोष्ट करू नका म्हणा, करते का नाही बघा. आता गेल्या वर्षी पाडव्याला एका गावात घडलेली घटना आहे. भर पाडव्याच्या दिवशी एक पोरगं ट्रकवर माती भरायला निघालं. मायनं हात जोडले, बाबा सणाचा दिवस आहे, लक्ष्मी दारात उभी, आज जाऊन इळवर बसून काय करू म्हणलं. गेलं तो पुढे घेऊन, बापाने सांगितलं पाया पडतो, सण आहे, जाऊन जायचं मला म्हणलं. गेलं
बहिणीनं हात जोडले, दादा स्वयंपाक झालाय काय नाही. स्वयंपाक कुठं पळून चालाय का मला. बायकोने म्हणली आता लोक बस गपचूप म्हणलं तिला. बस टिकाव टोपलं घेऊन गेलं. बस म्हातार वरीत गच्चीवर गेलं, पाया पडतो र, ये र माग, सणाचा दिवस आहे, गुढीदारात उभी आहे, जाऊ नको रे, ये पाया पडतो म्हणलं. बाप गेलं. ते कसला की पांढऱ्या मातीचा एक बुरुज राहते म्हणा असा. ते ट्रक खेप टाकाय गेली होती, आम्हाला याला उशीर झाला, गडी एक खेप गेली म्हणजे म्हणून ती ट्रक तिकडे गेली. आता आपण माती मोकळी करून ठेवा म्हणून टोपलं ठेवलं आणि ते टिकाव घेऊन त्या बुरुजावर मारून ती माती काढू लागलं. वरून जे कमको झालेलं ठोकळा ते निष्ठला घसरत घसरत आला, ते बरोबर याच्या अंगावर जाग्यावरच खालास. माणूस भोवताली नाही काही नाही, मधीच गुदभरून गेलं मरून. मी म्हणतो एवढ्या घरातल्या मायनं बापानं बहिणीनं बायकोनं याला सांगितलं होतं ना, काय केलं नाही. त्याची ही वडवडलेली. तसं मी सुद्धा तुम्हाला 2 घंट्यापासून खरं सांगालो. आता एवढं सांगून मी तुम्हाला पटना म्हणजे तुमची बी वडवडलेली पाया पडून झालेली असेल की म्हणा विठाला. जास्त सांगणे नको, तुका म्हणे हित पाहे जोवरी हे हाती आहे. जोपर्यंत तुमच्या हातात आहे तोपर्यंत 84ची खेप चुकवायची, पुन्हा माणसाच्या जन्माला या आणि पुढे कोणताही जन्म मिळाला तर तिथं आलिशानमध्ये जीवन जगता यावं, अशा मालाची भरपाई करून 84ची खेप चुकवा. विठोबा पाये तुका म्हणे पाय, तुका म्हणे पाय, तुका म्हणे पाय.
तुकाराया